इंग्रज सरकार ग्रुप 5 विकेट, अक्षय राजभर यांनी 5 विकेट घेतल्या, मोनू यादव यांनी 4 विकेट घेतल्या. ते मात्र या यादीत आता आलेत 5व्या नंबरवर. विश्वनाथ जाधव यांनी 4 विकेट घेतल्या, तुषार रणदिवे 4 विकेट, मयूर मासाळ 4 विकेट, रणजित फराटे 4, भार्गव पाटील 4. अशा पद्धतीने ही कामगिरी इकडे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांची ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांनी घेतलेली प्रचंड अशी मेहनत. माझ्याबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आता जोडले जात आहेत. आज सकाळ आणि संध्याकाळ आणि रात्र या तिन्ही सत्रांमध्ये ज्यांच्या आवाजाचा बोलबाला पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रभर गेली 20 वर्षे ज्यांच्या आवाजाचा डंका पिटला जातोय ते म्हणजे नरेश डोमे सर. या स्पर्धेशी सर्व दिवस जुडले गेलेले आहेत. त्याचबरोबरीने व्हॉइस ऑफ पुणे म्हणून ज्यांना ओळखलं जातं शैलेश निवंगुणे सर देखील जुडले गेले या स्पर्धेसाठी. उद्यापासून मीरा भाईंदर परिसरातील समालोचक मनीष पाटील हे देखील जुडले जातील. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे. एका बाजूला कृष्णा सातपुते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत घरत यांना आपण पाहतोय. दोन्ही प्रतिभावंत खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्व. कृष्णा सातपुते हे नाव काही नवीन नाही आहे, कित्येक वर्ष आपण या नावाने दमदार कामगिरी करताना पाहिले आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत घरत 360 यांच्याही नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. सर, अगदी महत्त्वाची मॅच आहे. एका टीमने दोन्ही मॅच जिंकत शेवटची मॅच गाठली आणि एका टीमने हरल्यानंतर सुद्धा 2 मॅच जिंकल्या. सबसे बड़ी बात आप देखें तो टाई पैकर्स प्रभा देवी पालघर पहले मैच में बहुत बुरी तरह हारी, लेकिन अब उनका कॉन्फिडेंस उरूज पर है. और दूसरी ओर संदेश पाटिल को 6 बॉल में 6 6 लगे. 115 रन चेस करने का आया था कुलकर्णी काका को. और मुझे नहीं लगता कि जिस टीम के बॉलर को 6 बॉल में 6 6 एक बार लग जाए उसके बाद वो टीम बैठ के खड़ी हो जाए. लेकिन फिनिक्स पंछी जिस तरह राख से खड़ा होता है वैसे कुलकर्णी काका की टीम खड़ी हुई. और विश्वजीत गरुड़ ने वहाँ पर जो मराठी में कहते हैं ना गरुड़ जेब, और बिल्कुल वो गरुड़ जेब वाला मामला था. और मुझे ऐसा लग रहा है मैच अच्छा होगा. सिर्फ एक ही चीज़ देखने वाली बात ये है कि दोनों टीम के जो ओपनिंग बैटर्स हैं उनके ऊपर काफ़ी कुछ डिपेंड करेगा. प्रशांत घरत पहले 2 मैच में 0 पे आउट हुए, लेकिन पिछला मैच उन्होंने अच्छी बैटिंग की. निहिल किनी, वीरू बाबरे, इसके अलावा चतुर, कृष्णा, एक स्ट्रॉन्ग बैटिंग ऑर्डर है. तो देखने वाली बात यह है कि उसको किस तरह से यहाँ पर तोड़ा जाएगा. हो, अगदी चांगली बॅटिंग लाईनअप आहे खरे ताई पॅकर टीमची, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील तेवढे चांगले आहेत. कुलकर्णी काका पुणे या टीमकडे मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर अल्टी पलटी स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला सीमारेषच्या बाहेर कल्टी. 4 चौकार. प्रशांत घरत ये केएल राहुल की तरह है. एक बार अगर उन्होंने 2-4 बॉल अच्छे से खेल लिए तो अनस्टॉपेबल. और पहली बॉल बहुत ज़बरदस्त पेस पर की थी, लेकिन प्रशांत तैयार थे. और पिछला मैच जो 2 टीमों के बीच में हुआ था उसके बाद एक सबक भी सीखा है. फैंटास्टिक स्विच इट और गैप में खेला गया शॉट. अच्छी शुरुआत है यहाँ पर टीम टाई पैकर्स प्रभा देवी पालघर. और तुरंत अब बातचीत करने के लिए वहाँ पर संदेश पाटे गए हुए हैं. संदेश पाटे भी बहुत मजे हुए खिलाड़ी है. प्रतीक 11 पुणे में कई साल उनका भी योगदान रहा है 40+ में. और चंद्रकांत जी, एक चीज़ है कि सीनियर क्रिकेटर्स जो है अपने साथ बहुत सारा एक्सपीरियंस लाते हैं. तो कभी कभी उनकी बात को सुनना, अमल दखल करना ये टीम के लिए फायदेमंद रहेगा. अगदी बरोबर, सहमत आहे सर तुमच्याशी मी. इकडे पहिल्या बॉलवर रिव्हर्सचा फटका खेळलाय, चौकार वसूल केलाय. ताई पॅकर एका बाजूला आपला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला कुलकर्णी काका पुणे. ओ, इकडे पाठीमागे बॉल मार्गस्थ होते, उसळी होती, बॅटच्या टोकाला बॉल लागला होता आणि त्याच्यानंतर रन घेण्यासाठी कॉल दिला कृष्णा यांनी आणि कॉल यशस्वी देखील होतोय. रन कंप्लीट केली गेली आहे, रिस्त तर होतीच. धावसंख्या 1ने पुढे जातोय. डगआउटचा हा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम. विश्वजित गरुड तर इकडे सुद्धा बसलेत, इम्पॅक्ट कदाचित असतील. कृष्णा सातपुते, हो, लांबून खेचला आणि खेचून मारलाय. तिकडे फिल्डर, हो, काय कॅच घेतली आहे. विशाल धारक तिकडे होते, थोडंसं जास्त लांबून खेचला होता त्याच्यामुळे ती लांबी नाही पाहायला मिळाली, परंतु कॅच जबरदस्त आहे, लाजवाब आहे.
कृष्णा सातपुते का शॉट बिल्कुल भी गलत नहीं था, इतना सुपर्ब शॉट था। लेकिन विशाल धारक जो है ना, भूल जाइए पास धारक, भूल जाइए परवाना धारक, याद रखिए विशाल धारक जो कैच लेने का लाइसेंस लेकर आए हैं, कैच ऑफ द टूर्नामेंट। देखिए दिखने में आसान है, डिफिकल्ट कैच ये नहीं होता कि खाली आपने डाइव मार लिया और डिफिकल्ट हो गया है। इम्पॉसिबल कैच को उन्होंने पॉसिबल बताया और कृष्णा सातपुते मायूस होकर चल दिए। बड़ा झटका दिया है यहाँ पर अजिंक्य देशमुख और टीम ने। व्हाट अ कैच, एक्शन रिप्ले, ऑफ स्टंप के 1 मीटर बाहर से घसीटा था। व्हाट अ कैच। देर रात को जो लोग ये टेलीकास्ट देख रहे हैं सबका पैसा वसूल। हो, तेवढी चांगली मॅच होणार आहे। दोन्ही बाजूला जबरदस्त खेळाडू आहेत, तारे सितारे आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर मुंबई झोनमधील आहेत, एका बाजूला पुणे झोनमधील पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या मॅचवर। पुण्याच्या क्रिकेटची देखील एक खासियत राहिली नेहमीच आणि मुंबईच्या क्रिकेट देखील एक वेगळी खासियत राहिलेली आहे। परंतु मजा येते ज्यावेळेला या दोन्ही यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय। करण मोरे आले आता बॅटिंग करण्यासाठी, ज्यांना क्लासिकल करण देखील म्हटलं जातं। धावसंख्या 1 ने पुढे पाठवली आहे। 7-7 ओव्हरच्या मॅच आहे, ती जमेची बाब आहे सर। 7 ओव्हरच्या मॅच पाहायला देखील एक वेगळी मजा येते। 1 ओव्हर जर पाहिलं तर आयएसपीएल बॉलची ओव्हर सुद्धा असणार आहे आणि क्रिकेट प्रेमी आवर्जून आज या सगळ्या ताऱ्यासिताऱ्यांना पाहण्यासाठी आलेले आहेत। उद्या इथे पाहायला मिळणार आहे। दररोज 4 बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये सामील देखील होणार आहेत। यावेळेला समोर थोडासा आवाक्यात होता, अंदाज घेतला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय। काय बनवलाय हा स्ट्रोक, लाजवाब सिक्सर। मिनिमम मूवमेंट मैक्सिमम रिजल्ट। प्रशांत घरत इसीलिए बहुत खतरनाक और खूंखार बैठ रहे हैं। पहले 2 मैच में वो 0 पर आउट हो गए, लोगों को लगा ये क्या हो गया, लेकिन कहते हैं ना कि जब सूरज तपता है तो बादल कुछ समय के लिए सूरज के आगे आ जाते हैं, लेकिन बादल सूरज को तपने से रोक नहीं सकते। सुपर्ब शॉट। त्यांचा रीच आहे ना, रीच मोठा आहे आणि ते दाखवून दिलं या स्ट्रोकने। पुन्हा पुन्हा पाहावा असाच फटका पाहायला मिळाला। विकेट आली आहे खरी, परंतु रन सुद्धा आलेले आहेत। 12 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा हा तर लांबून खेचला, खेचून मारला आणि बॉलला आदेश दिला, जा सीमारेषेच्या पलीकडे। 6 धावांसाठी सिक्सर। अफलातून अफलातून मतलब आप सोचिए कि ये तो मानो रबर स्टैम्प लगा दिया। अफलातून उस लेवल का, और 1 ओवर के बाद स्कोर है 18। 1 विकेट के नुकसान पर निहाल तुसामत की गेंदबाजी को तितर बितर करके रख दिया है। विकेट घेतली महत्वपूर्ण कृष्णा सातपुते यांची, परंतु या डावाची सूत्रे आपल्या हातामध्ये प्रशांत घरत यांनी घेतलेली आहेत आणि शेवटचे दोन्ही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी राहिले। पहिली ओव्हर इकडे संपलेली आहे, धावसंख्या 18 झाली आहे। विकेट आल्यानंतर सुद्धा चांगली सुरुवात इकडे पाहायला मिळाली। बॅटिंग लाईनअप मोठी असल्याचा हा फायदा पाहायला मिळाला, परंतु प्रतिस्पर्धी टीमने मागील मॅचमध्ये 115 धावांचा पाठलाग केलाय, हेही विसरून चालणार नाही। त्याच्यामुळे एक मोठं आव्हान उभं करायचं आहे। चर्चा राहिली आज विश्वजित गरुड यांची, नरसिंग पालमपल्ले म्हणा किंवा एक चांगली स्टारकास्ट आज आपल्याला पाहायला मिळते। कुलकर्णी काका, स्वतः कुलकर्णी काका इकडे मॅचचा आनंद घेत आहेत आणि मुंबईवरून अमरदादा परुळकर सुद्धा आलेत ही मॅच पाहण्यासाठी। या वेळेला स्ट्रोक पाठीमागे खेळलाय, आता करण सुद्धा सुरू झालेले आहेत। यांच्या तर नावातच रन आहेत आणि इकडे त्यांनी षटकार मारलाय, 6 रन। शॉर्ट पिच बॉल थी और करण की हाइट छोटी है, लेकिन लेदर बॉल के वो बहुत बड़े क्रिकेटर है। तुरंत उन्होंने हिप्स रोटेशन किया और बैक एंड अक्रॉस, क्या शॉट खेला है। और इसका फ़ायदा ये है कि करण मोरे को बैटिंग ऑर्डर में जो प्रमोट किया गया है, करण मोरे को रोल क्लियरली बता दिया गया आपको क्या करना है। मयूर मसाल के सामने मसलने वाला वो सिक्सर, 24 पर 1। मयूर मसाल नो डाऊट प्रेसिडेंट कपमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती त्यांनी। निहालने सुद्धा चांगली बॉलिंग केली होती। 24 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत। चांगली सुरुवात केली आहे, फक्त 7 बॉलमध्ये 24 रन झालेले आहेत। ही नांदी आहे या मॅचची। या मॅचमध्ये काय होणार आहे, दोन्ही बाजूला हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत। दोन्ही टीम जर पाहिलं तर कट टू कट आहेत, मोठी स्ट्रेंथ असणार आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे या मॅचमध्ये। यावेळेला समोर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर पोहोचतायत। फटका चुकला, करण मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायला गेले, परंतु ती लांबी, ती दिशा नाही देऊ शकले आणि आणखीन एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे। निहाल तुसामतने पकडली कॅच, करण बाद।
वाइड एंगल बहुत दूर से खेले थे और निहाल तुसामत बॉलर है, उनकी टांगों में वो स्फूर्ति है, तुरंत बॉल के नीचे चले गए। दो बेहतरीन कैच के जरिए कुलकर्णी काका जो है ये इस वक्त छाए हुए हैं। और अब यहाँ पर बैटिंग के लिए उतरते हुए ओमकार देसाई। इट विल बी वेरी इंटरेस्टिंग। लेकिन कृष्णा सातपुते और करण मोरे का कैच जिस तरह लिया गया है, यहाँ पर कुलकर्णी काका ने भी बता दिया आमचं संघाचं नाव आहे कुलकर्णी काका आणि आम्हाला बघण्यासाठी लोक भरतील मैदानामधील बाका. 24 धावा धावफलकावर असताना आणखीन एक विकेट आलेली आहे. पहिल्या डावापासूनच चढ उतार व्हायला सुरुवात झाली आहे. कधी मॅच पुण्याला जाते, कधी मॅच पालघरला जाते, असं मात्र या मॅचमध्ये पाहिलं. म्हणजे कधी मॅच काकांकडे जाते आणि कधी मॅच दादांकडे जाते. म्हणजे परुळेकर दादा आणि कुलकर्णी काका यांच्यातील मॅच पाहायला मिळते. आमचे कॅमेरामॅन या दोघांना थोड्या वेळात कदाचित दाखवतील सुद्धा. ते कदाचित एकाच डगआउटमध्ये बसलेले असावेत. 24 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू आहे. विकेट 2 आलेले आहेत. धावसंख्या ही चिंतेची बाब नाही आहे. चांगली धावसंख्या, परंतु 2 विकेट आलेले आहेत. मयूर मासाळ काय बॉल टाकला इकडे, जबरदस्त. या खेळाडूकडे एक चांगला टर्न आहे, चांगला टप्पा आहे आणि म्हणूनच बारामतीच्या काटेवाडीचा असणारा हा खेळाडू मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. ओमकार देसाई यांच्यासाठी प्रतियश खेळाडू समोर मयूर. रिवतचा प्रयत्न हा यशस्वी नाही होऊ दिला. या मयूर मासाकडे चांगलं टॅलेंट आहे. बारामतीच्या यंगर्सला खेळता खेळता व्यावसायिक गटामध्ये दाखल देखील झालेले आहेत आणि बारामतीच्या काटेवाडीचं नाव क्रिकेटच्या नकाशावर आणण्याचं काम मात्र मयूर मासाळ करतायत. नो डाऊट क्रिकेट काटेवाडी मोठं नाव आहे. यावेळेला समोर खेचून टाक असा आवाज, खडे खडे बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 4. गेंद बल्ले पर जब आई तो मीठा था उसका आवाज और ओमकार देसाई का सिक्सर लगाने का था बेहतरीन अंदाज. जो आवाज आई ये उनका स्ट्रेंथ है, उस पर आप बॉल कर नहीं सकते. स्टैंड एंड डिलीवर, हाई एंड हैंडसम 6 और मेरे ख्याल से 4 दिया गया है अंपायर द्वारा. और अब जाकर संदेश पांडे मयूर मसाल से बात कर रहे हैं कि मसाल आपको क्या करना है. मेरे ख्याल से फील्डिंग प्लान समझा रहे हैं उनको. शुरुआत में जब आप नए नए होते हैं तो बहुत डिफिकल्ट होता है कि फील्डिंग प्लान आपको क्या दिया गया है. और ऐसे बॉलर अगर आपने फील्डिंग प्लान मांगा है तो वो फील्डिंग प्लान के मुताबिक अगर आप बॉलिंग नहीं करते तो कैप्टन जो है उसको पूरा अधिकार आकर आपको डांटने का. मेरे ख्याल से वहाँ पर थोड़ा स्वीट फीडबैक लेकर चले गए थे संदेश पांडे. 28 for 2. एक आगळेवेगळे क्षेत्ररक्षण आहे ओमकार यांच्यासाठी. मिड विकेट तैनात करण्यात आला आहे. एक्स्ट्रा कव्हर्स ठेवण्यात आलेला आहे. हो, इकडे उसळी पाहायला मिळाली आणि ही उसळी थोडीशी जास्त होती. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 29वी धावसंख्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. कट टू कट मॅच, बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत. या अगोदर देखील संदेश पार्टे, ओमकार देसाई यांच्यामधील लढत झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या चांगल्या राहिल्या आहेत. आज पुन्हा एकदा ती लढत पाहायला मिळते पुण्यामध्ये. यावेळेला दोघांनी खूप सारं क्रिकेट खेळलंय, परंतु साथीला जर पाहिलं तर नवोदित खेळाडू साथीला आज पाहायला मिळत आहेत. रिवतचा प्रयत्न याही वेळेला नाही यशस्वी होऊ दिलाय. चांगला बॉल, चांगलं कमबॅक इकडे केलाय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 29. ताई पॅकर पालघर. बहुत अच्छी पोजीशन में इस वक्त ताई पैकर्स प्रभादेवी पालघर. 29 for 2. 14.5 का रन रेट है. लेकिन ओमकार देसाई 4 बॉल 4, प्रशांत गरज 4 बॉल 17 आउट होने वाले बैटर. कृष्णा सातपुते और करण मोरे 2 बेहतरीन कैच के जरिए, एक विशाल धारक ने कैच लिया, इम्पॉसिबल को पॉसिबल बनाया. और निहाल तुसामत अपने ताजगी भरे और स्फूर्तीले पैरों की बदौलत करण मोरे का इन फ्रंट ऑफ द स्क्वायर कैच लेने में कामयाब रहे. अभी भी 5 ओवर का खेल शेष है और मेरे ख्याल से 75 से 80 के बीच में ताई पैकर्स प्रभादेवी पालघर जाना चाहेंगे.
विकास राठोड येत आहेत. पुण्यातीलच एक प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत, गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. आणि समोर जर पाहिलं तर प्रशांत गरत, हे षटक खूप निर्णायक असणार आहे. ISPL ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं आता. ओमकार देसाई आणि प्रशांत गरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 7 ओव्हरच्या या मॅचेस लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ 29चा स्टार्ट झालाय पहिल्या 2 ओव्हरला पॉवर प्लेमध्ये. आणि ज्या ज्या ठिकाणी ही ISPL ओव्हर असते ना, खूप की फॅक्टर असते. बॉलरसाठी सुद्धा, बॅटरसाठी सुद्धा. बॉलरला 1 तर नाही द्यायच्यात आणि बॅटरला विकेट नाही द्यायची असंही पाहिलं मी. त्यांनी रनही काढायचे असतात. बॅटची कडा घेत बॉल मागे गेलाय, तिकडे रन घेण्यासाठी कॉल दिला होता ओमकार यांनी. रन कंप्लीट होते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 30 वर जाईल धावसंख्या. प्रशांत गरत, ओमकार देसाई यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला विकास राठोड बॉलिंगसाठी. पुण्याच्या सिंहगड कॉलेजच्या मैदानामध्ये स्पर्धा सुरू आहे. पुण्याचं क्रिकेट सुद्धा आज नाही तर कित्येक वर्ष दर्जेदार पाहायला मिळतं. आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर देखील आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता खरा, परंतु बॉल यष्टीरक्षकांकडे वेगात जातोय. डॉट बॉल येतोय. येणारे डॉट बॉल सुद्धा तेवढेच महत्वाचे असतील. अगदी महत्वाची मॅच. दोन्ही टीमला एकमेकांची स्ट्रेंथ आता माहिती झाली आहे. या लीग मॅच असल्या कारणाने एका टीमची तिसरी आणि एका टीमची चौथी मॅच आहे. त्याच्यामुळे या खेळपट्टीचा अंदाज त्यांना आलाय, मैदानाचा आलाय आणि आपल्या आणि प्रतिस्पर्धी टीमचा सुद्धा अंदाज आलाय. 30 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला, खरा बॉल हवेत, भाग्यशाली राहिले. अशा ठिकाणी चेंडू पडलाय जिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते. धावसंख्या 1 ने पुढे गेले. 31 वर ही धावसंख्या पाहायला मिळते. ताई पॅकर पालघर टीम. विकास राठोड पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रशांत गरत यांना आपण पाहतोय. अगदी चुरशीची मॅच होणार आहे. दोन्ही टीमने आजची रात्र गाजवली आणि शेवट कसा होणार, शेवट कोणाच्या नावे होणार, शेवट कोणता संघ अधिराज्य गाजवणार याची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, खरा बॉल हवेत, फिल्डर थोडेसे दूर होते, आले तिकडे आणि पकडतायत कॅच. थोडीशी घाईच झाली असं म्हणावं लागेल, कारण प्रशांत गरत यांना या ISPL बॉलवर कंट्रोल नाही झालं. षटकार मारायला गेले आणि बाद झाले. सुपर कैच, मतलब कैचिंग की जो क्वालिटी है, तीनों जो विकेट गिरे हैं एक से बढ़कर एक. मतलब मैं समझता हूं कि मैच खत्म होने के बाद हाइलाइट्स देखना पसंद करेंगे ऐसे 3 कैचेस. और ISPL बॉल वाले ओवर में विकेट गिरा. प्रशांत गरत लंबा हिट लेना चाहते थे, ऊंचाई मिली पर दूरी तय नहीं कर पाया. और एक बढ़िया कैच विशाल धारक है कैच का परमिट धारक. कैच लेकर ही जाऊंगा, ये लेकर कुलकर्णी काका की टीम उतरी है. और कुलकर्णी काका का एक ही मैसेज क्लियर है कि 72 साल की उम्र में जब मैं क्रिकेट इतना स्फूर्तिला खेल सकता हूं तो तुमको खेलना ही होगा. नया बैटर है चतुर. अब ये एक खतरनाक बैटर है. ये अगर चल गए बंदर पाखड़ी का बादशाह तो फिर स्कोर बन जाएगा. लेकिन नाजुक स्थिति में 31 फॉर 3 ताई पैकर्स प्रभादेवी पालघर. ये स्टेज में अगर कोई विकेट आ जाता है तो थोड़ी चीजें मुश्किल हो जाएगी. चांगली स्टार्ट झाली होती सुरुवातीला, परंतु या ओव्हरमध्ये की फॅक्टर राहतोय ही ओव्हर. परंतु यानंतर आणखी 4 ओव्हर येणार आहेत, त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. 31 धावा 3 विकेट माघारी परतल्यात खऱ्या. ताई पॅकर पालघर टीम. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुलकर्णी काका 11 पुणे यांच्यातील चालू असणारी मॅच. विकास राठोड गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. ISPL ओव्हर घेऊन प्रहार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते 14व्या पर्वामध्ये. आणि विकेटचं पतन, सेलिब्रेशन करायला सुरुवात झाली, माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. परंतु तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे इकडे. टो क्रशर यॉर्कर विकास राठौड़ द्वारा. क्या यॉर्कर है, तबीयत खुश हो जाए ऐसा यॉर्कर. एंगलिंग अक्रॉस इन द चैनल. अ पिप्स. 4 सवाल है. पिचिंग इन लाइन, इम्पैक्ट, परसेप्शन ऑफ अंपायर. क्या यॉर्कर है.
यॉर्कर और कैंसर दोनों में एक ही समानता है, दोनों का सही समय पर इलाज न किया जाए, एक में जान चली जाती है, एक में विकेट चली जाती है। क्या बॉल को अंदर एंगल बनाकर लाए थे, कॉन्फिडेंट अपील युवा गेंदबाज। चंद्रकांत जी, ये बॉल की स्पीड भी मैं मेजर करना चाहूंगा। कुछ बॉल ऐसी गिरी है आज कि स्पीडोमीटर हो तो क्या बात है फिर। 130 से ज्यादा की बॉल रहेगी मेरे ख्याल से। थर्ड अंपायर डिसाइड करेंगे आउट और नॉट आउट। तो यहाँ एलबीडब्ल्यू आउट, चैनल में बॉल। चतुर अभी अभी वहां पर गए थे और जहां तक चतुर का सवाल है वो फुटवर्क दिखा नहीं पाए थे और ये बड़ा विकेट। अब बॉल की मूवमेंट आप देख सकते हैं, अंपायर ने क्या देखा, बॉल लीगल थी या नहीं, पिचिंग इन लाइन और हिटिंग द स्टंप्स। प्लम्ब एलबीडब्ल्यू। नील किनी बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चौथी विकेट आलेली आहे. या षटकात गेम बदललाय. 2 रन दिल्या, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या गेलेल्या आहेत आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 असणारी ही धावसंख्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 31 वर थांबलेली आहे. परंतु तरी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. हॅट्रिकची संधी मात्र बॉलरला असेल. बॅक टू बॅक 2 विकेट आलेल्या आहेत. विकास राठोडचं कौतुक करावं लागणार आहे. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. निहिल यांना आपण इकडे पाहतोय. मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ISPL बॉल ओव्हर तेवढीच महत्वाची पाहायला मिळते. यावेळेला मनगटाच्या साह्याने बॉलला ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. 1 रन मिळेल आणि धावसंख्या आता 32 वर गेली आहे. 3 ओव्हरचा पहिला खेळ संपतोय. धावसंख्या 32, विकेट 4 आलेले आहेत. ताई पॅकर नाजुक स्थिति, एक समय था 2 ओवर में 29 और उसके बाद हम देखें तो रन बन ही नहीं पाए हैं। इस ओवर में भी देखें तो केवल 3 रन और 2 विकेट और 2 गेंदों में 2 विकेट लेकर ब्रेस पूरा किया गया है। 32 फॉर 4 आफ्टर 3, 4 ओवर और बाकी है। सचिन ढवले मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी द्वारा आयोजित प्रहार प्रीमियर लीग में आज की रात का आखिरी मुकाबला। इस मैच को जीतने वाली टीम सेमीफाइनल में प्रवेश करेगी। मयूर मसाड़ नया ओवर लेकर आ रहे हैं। 1 ओवर 11 रन 1 विकेट। हमारे साथ जुड़ चुके हैं चंद्रकांत शेटे, जुन्नर भूषण अवार्ड विजेता और पुणे के साथ उनका एक बहुत गहरा रिश्ता भी रहा है। तो 3 ओवर्स 32, 4 विकेट्स। 32 धावा धाव फलकावर आहे. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. महत्वाचं षटक असेल कारण ISPL ओव्हरने तर इम्पॅक्ट इकडे दाखवलेला आहे. येणाऱ्या 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि 4 ओव्हरमध्ये एक 45-50 जरी आले तर मॅच चांगली होऊ शकते. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु 1 रन तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. ताई पॅकर 33 वर पोहोचलेली आहे. 1 ओव्हर तेवढीच महत्वाची असणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. मयूर मासाळ सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आहे. चांगला इम्पॅक्ट दाखवलं या खेळाडूने गेल्या काही वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे झेप घेतली व्यावसायिक क्रिकेटमध्ये. तुमचा परफॉर्मन्स लपून राहत नाही. एकदा तुम्ही परफॉर्मन्स केलात का तुम्हाला पुढचे दरवाजे उघडे होतात म्हणजे होतात. मयूर मासाळ यावेळेला फटका फसला, बॉल हवेत
आणि आणखीन एक विकेट. ओमकार देसाई बाद होत आहेत. मयूर मसाल का एक्स्ट्रा पेस और एक्स्ट्रा बाउंस ओमकार समझ नहीं पाए और सफल होकर खेलने चले गए. बराबर से उस गेंद को टाइम नहीं कर पाने का मलाल जरूर है और कॉटन बोल्ट के रूप में विकेट गिरता हुआ मयूर मसाल को मिलती हुई दूसरी सफलता. और ताई पैकर्स प्रभा देवी पालगर कठिनाइयों में इस वक्त आधी टीम आउट हो चुकी है. 2 ओव्हरमध्ये 29चा स्टार्ट. नंतर थोडीशी पडझड इकडे झाली आहे. कुणाला तरी ती पडझड थांबवावी लागणार आहे, पार्टनरशिप करावी लागणार आहे एक चांगली मॅच होण्यासाठी. अक्षय घरत आले त्यांची साथ देण्यासाठी. पाहूया निखिल केनी अक्षय घरत ही जोडी कशा प्रकारची कामगिरी इकडे करेल, या डापाला पुढे घेऊन जाणार का. कारण अजूनही अर्धा डाव तर बाकी आहे. 7 ओव्हरची मॅच आहे. चौथी ओव्हर सुरू असताना पाहिलं मिळते 33 धावा धावफलकावर आहे. मयूर मासाळ चांगला इम्पॅक्ट दाखवताना पाहिलं मिळत आहेत. आणि प्रतिस्पर्धी टीमची स्ट्रेंथ पाहता एक मोठी धावसंख्या तर उभारावी लागणार आहे. किमान 75-80 धावसंख्या तर या धावफलकावर येणं गरजेचं आहे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आहे. परंतु क्रिकेट रसिक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांना चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळत आहे. युवा खेळाडूंवर व्यस्त आता मात्र असणार आहे मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूने. पुन्हा एकदा मयूर मासाळ 33 झालेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल दिशा दिली आहे थर्ड मॅनला. वाह काय स्ट्रोक खेळलाय. दिशा दिली चौकार. बॉल के पेस का उपयोग किया और स्टीयर कर दिया गली और थर्ड मैन के बीच में से. 4 रनों के लिए स्वागत किया जाएगा. शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ है ये बताते हुए बल्लेबाज. वा चौथी ओव्हर सुरू आहे आणि ही गोष्ट चांगली आहे. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्यापेक्षा तुम्ही जमीनलगतचा स्ट्रोक खेळला, आत्मविश्वास मिळवा. 37 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. पुन्हा एकदा तेच याही वेळेला दिशा दिली त्याच दिशेने. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपला पहिला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. काय वेगात 2 धावा चोरल्या इकडे. ऐसा लगा मानो एयरपोर्ट से कूल कैब जैसे दौड़ रही हो, तेज, बहुत ज़्यादा तेज. और ये एक सही तरीका भी है चंद्रकांत जी फील्डिंग के ऊपर प्रेशर बनाने का. अक्षय घरत खेल रहे हैं. देखते देखते 2 बॉल 6. निखिल किनी 2 बॉल 2 और 39 फॉर 5. प्रोजेक्टेड स्कोर 75. याच गतीने रन येत राहिला तर 75 होतील आणि तिकडे सुद्धा मॅच चांगली होऊ शकते. 39 दबाव थोडासा आहे त्याला हटवण्याचं काम मात्र सध्या हे दोन्ही खेळाडू करतायत. निखिल सुद्धा करतायत आणि त्याचबरोबर अक्षय घरत सुद्धा करतायत. चांगली सुरुवात केली अक्षय घरत यांनी. वेगात बॉल टाकलाय परंतु ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. थोडासा जास्त बाहेर टाकला व्हाईट बॉल. आणि ज्या पद्धतीने तो चौकार आला त्यानंतर डबल आल्या कुठेतरी थोडासा टप्पा बदलण्याचा प्रयत्न इकडे मयूर यांनी केलाय. त्या प्रयत्नात धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40 झाली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ. यानंतर 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा तेच केलंय. या वेळेला सुद्धा थोडंसं संयमाने म्हणजे लॉफ्टेड फटका न खेळता फक्त मात्र बॉलला ढकलण्याचा प्रयत्न इकडे राहिला. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे गेली. 41 वर गेली आहे. बिझी क्रिकेटर आहेत अक्षय. सातत्याने मतलब डॉट बॉल जाऊ द्यायचा नाही, सिंगल डबल का विना चालू ठेवायचं ही त्यांची रणनीती सध्या तरी आपल्या टीमसाठी पाहायला मिळते. 41 वर धावसंख्या आहे. मयूर पुन्हा एकदा. मयूर मसाळ. प्रहार प्रीमियर लीग सचिन ढवळे सरांची ही मानाची स्पर्धा 14व्या पर्वामध्ये पाहायला मिळते. या वेळेला थोडासा कंट्रोल पूल करण्याचा प्रयत्न परंतु तिकडे थोडासा मुरड घातला त्या स्ट्रोकला आणि तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 42. मागील 2 ओव्हरमध्ये फक्त 13 रन आलेले आहेत परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये काय होणार ऐकूयात हरीश पंडे सरांकडून. थैंक यू चंद्रकांत जी. आप सभी का हार्दिक स्वागत. देर रात आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग. ओ क्या गेंद थी. बिल्कुल गाल पर मानो जो गाल गुच्चा बोलते हैं ना बिल्कुल वो वाली गेंद थी. तो नया ओवर लेकर आ रहे सिद्धू जाधव.
ISPL एफिलिएटेड ये प्रतियोगिता है और मौका है खिलाड़ियों को अपने आप को प्रूव करने का। प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट के यूट्यूब चैनल पर इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण, और 7 तारीख से 12 अप्रैल तक आप ऑल इंडिया ओपन कैटेगरी के मैचेस देखेंगे। सिद्धू जाधव, कुलकर्णी काका टॉस जीतकर बॉलिंग कर रहे हैं, बैटिंग कर रही है टाई पैकर्स प्रभा देवी पालकर। प्रशांत गहरत ने आज अच्छी बैटिंग की इस मैच में, लेकिन ओमकार, कृष्णा और करण ये तीनों सस्ते में आउट हुए। नए ओवर की शुरुआत होगी और फील्डिंग लगाते हुए संदेश पांडे। तो निहाल तुसामत थोड़े से टिप्स देते हुए सिद्धू जाधव को। पहली बॉल और बहुत उम्दा शॉट और ये 4 रन पिस्तौल से निकलती हुई गोली की तरह। बॉल खराब नव्हता, परंतु फटका पहा ना, काय सुंदर मारलाय, बनवलाय स्ट्रोक अक्षरशः. ऑप्शमच्या बाहेरचा बॉल आणि त्याला योग्य दिशा दिली. कव्हरचं क्षेत्र खाली होतं, त्याच क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. एका पायावर, पाठीमागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं आणि कव्हरच्या दिशेने अतिशय नेत्रदीपक फटका. 4. ऐसे स्ट्रोक देखने का मन बार बार करता है. निहिल कीनी 4 बॉल 7, 3 बॉल 7 पर उनके पार्टनर अक्षय गहरत. सिद्धू जाधव एक अच्छे पेस पर बॉलिंग कर रहे हैं और देखना होगा करंट रन रेट 11.04. लंबा बॉलिंग रनअप. सिंगल ऑन दी ऑन साइड. 47 for 5. हर बॉल के बाद दोनों बात भी कर रहे हैं, क्या करे क्या ना करे. निहिल गिनी, वीरू बाबरे दोनों बहुत अच्छा खेले आज. प्रशांत गलत फॉर्म में आ चुके, लेकिन ये मैच निकालना होगा ताई पैकर्स को, क्योंकि इसको जीतने वाली टीम सेमीफाइनल में जगह बना लेगी. इस बार टाइमिंग बढ़िया है और ये रॉकेट हिट क्लियर कर जाएगा. भव्य 6. आतापर्यंत जर पाहिलं तर अक्षय घरात संयमाने क्रिकेट खेळत होते. आता पहिला हा बॉल आवाक्यात आहे, बॉल लॉफ्टर स्ट्रोक खेळला आणि सीमारेषच्या पलीकडे पाठवला सुद्धा. अगदी महत्वाची पारी खेळतायत अक्षय घरात. 5 विकेट गेल्यानंतर सुद्धा आपल्या टीमची धावसंख्या कुठेतरी 80च्या पुढे कशी जाईल याच्यासाठीचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. सिद्धू जाधव एक युवा खेळाडू आहेत, बीड जिल्ह्याला, आष्टी तालुक्याला आणि कडा या गावाला बिलॉंग करतात. आणि मग इंडिया कप म्हणा किंवा प्रेसिडेंट कप दोन्ही टीममध्ये त्यांना पाहिलं मिळालं होतं. पाहूया, युवा खेळाडू आहेत परंतु समोर तेवढेच चांगले बॅटर सुद्धा आहेत. सुपर टाइमिंग थी लेफ्टी बैटर की. बहुत ही दिलकश ये स्ट्रोक और 53 for 5. अब यहां पर रिकवरी की शुरुआत कर चुकी है ताई पैकर्स. बहुत ज्यादा बार वाइड बॉल अंपायर अक्षय निर्मल द्वारा. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात बॉल थोडासा बाहेर टाकला गेलाय. 6चा थोडासा दबाव देखील इकडे पाहायला मिळतोय. 54 पे 5, अक्षय 13, निहिल 8. वाइड बॉल 55 for 5.
त्या एका मोठ्या फटक्याने कुठेतरी सिद्धूचं माइंड चेंज करायला लावलंय. कुठेतरी त्यांच्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्न दोन्ही बॉल जर पाहिलं तर लगातारचे स्वैर पाहायला मिळाले. सिद्धू जाधव युवा खेळाडू आहेत, लहान वयातच मोठ्या मंचावर खेळताना पाहायला मिळतोय किंवा मोठ्या मंचावर त्यांना आता संधी मिळते किंवा त्यांचा तो परफॉर्मन्स आहे. परंतु दुसऱ्या बाजूला निखिल केनी यांच्याकडे टॅलेंट आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि अक्षय घरत 13वर खेळतायत. 7 ओवर के मुकाबले हैं, 4.5 ओवर हो चुके हैं, 2.5 ओवर बाकी है. व्हाट अ बॉल, स्नॉटर, परफेक्ट स्नॉटर. कोई जवाब नहीं था बॉलर के सामने बैटर का. नाराज अपने आप से अक्षय घरत कि मेरे पैर नहीं चले, मैं शॉट को अंजाम क्यों नहीं दे पाया. प्रोजेक्टेड स्कोर 83 का और ये भागीदारी देखते देखते 22 रन की. एक और छक्का, आलिशान सिक्सर. मागील बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर टाकला होता आणि थोडासा पाठीमागे टाकला होता. हा बॉल पुन्हा एकदा थोडंसं पुढे करायला गेला आणि अक्षय वेटिंगवर होते. कधी एकदा माझ्या आवाक्यात बॉल येतो आणि त्याला मी सीमारेच्या पलीकडे मारतोय. आणखीन एक बॉल, त्या दोघांमधली चांगली लढाई चालू आहे. एक बॉलिंगच्या जोरावर थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि एक या बॉलला लांबवर मारण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. 61 for 5, 5वां ओवर चलता हुआ 19 रन दिए अब तक सिद्धू जाधव ने और ये ओवर मेक और ब्रेक वाला ओवर है. संदेश पांडे इस ओवर में लगभग 4 से 5 मरतबा यहां से वहां जा चुके हैं. अब वापस फिर से दस्ताने पहनकर तैयार. स्क्वायर कट जबरदस्त है, वहां पर धारक दौड़ रहे हैं लेकिन धारक इसके पहले उठाए. बॉल बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन. अफलातुन टाइमिंग. और सबसे बड़ी बात है पलक झपक दे. चंद्रकांत जी, एक अच्छी बात आपने और देखी कि शॉट खेलने बाद वो चौके के ऊपर डिपेंड नहीं रहा, उन्होंने दौड़ने की भी शुरुआत की. काय बॅटिंग केली आहे. मी तर म्हणेल या डावाचे ताई पॅकरसाठी संकट मोचक म्हणून पुढे कोण आला असेल तर ते अक्षय घरत आलेत. विशेष म्हणजे ते 5 विकेट गेल्यानंतर आले आणि त्याच्यानंतर आल्या आल्या त्यांनी चौकाराने लेट कटच्या चौकाराने सुरुवात केली. 2 समोर षटकार मारले. हा स्क्वेअर कट लाजबाब पाहायला मिळाला आणि कशा पद्धतीने विकेट आल्या आपण पाहू शकता. पहिल्याच बॉलवर कृष्णा सातपुते मोठा फटका मारायला गेले. त्यानंतर करण मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायला गेले, परंतु थोडासा लांबून खेळलेला फटका होता, त्याच्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं. प्रशांत घरत या ISPL बॉलवर 6 मारायला गेले, परंतु त्याचं टायमिंग नाही झालं. ती विकेट तिकडे येताना पाहायला मिळाली होती आणि आल्या आल्या LBWच्या स्वरूपात रोहित नार्वेकर बाद झाले आणि मग ओमकार मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मयूर यांना बाद झाले आणि त्यानंतर कुठेतरी अक्षयची एंट्री झाली होती मैदानात. 5 ओवर हो चुके हैं और 2 ओवर बाकी. निहाल तुसामद. White ball, 66 for 5. Oh, super ball. निहाल तुसामद भी बहुत अच्छे रिदम में है. मुझे याद है आज से 4 साल पहले NB ट्रॉफी में जब वो इमर्जिंग प्लेयर बने तो नीलेश दादा बिंदाड़े ने कहा था
कि पूरे साल में मेरी टीम में तुमको खिलाऊंगा, और वो वादा पूरा किया निहाल तुसामत। उसके बाद कभी पीछे मुड़कर देखा नहीं है, ये बड़ी बात है। महाराष्ट्र प्रीमियर लीग भी खेले, वाह। अब ये टप्पा चाहिए। अक्षय गरत 7 बॉल 23, स्कोर 66 पे 5। छठा ओवर चल रहा है, इसके बाद 1 ओव्हर शेष। बॅटिंग लाईनअप मोठी घरी आहे, परंतु इकडे लगातारचे 2 बॉल डॉट आलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी महत्वाच्या षटकामध्ये. और यहाँ पर विकेट, थोड़ी धीमी गेंद और एक्स्ट्रा बाउंस ने वहाँ परेशान कर दिया निहिल केनी को। संदेश पांडे को दिया गया इजी कैच, और निहाल तुसामत उंगलियों को फेरते हुए स्ट्रेटनिंग का टच। एक और विकेट। विकेट आली आहे. एका बाजूला अक्षय कडून रन होत होत्या, दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला स्ट्राईकवर आले निहिल, लगातारचे 3 बॉल डॉट आलेत अगदी महत्वपूर्ण षटकामध्ये. कारण 5 ओव्हरला 66 म्हणजे ही खूप चांगली धावसंख्या होती, परंतु या ओव्हरचे 3 बॉल डॉट आलेले आहेत. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्याच्यामुळे येणारे हे 9 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे. वीरू बाबरे आलेत युवा टॅलेंट पालघरचं, आणि अक्षय गरत 23 वर बॅटिंग करतात 7 बॉलवर. हे येणारे 9 बॉल खूप महत्वाचे असणार आहे. कशा प्रकारे षटकार आले, हा प्रशांत गरत यांनी आज सुरुवातीला खेळलेला षटकार होता. आल्या आल्या करण यांनी पहिल्याच बॉलवर पाठीमागच्या बाजूला फायनलला खेळलेला षटकार. अक्षयचा समोरच्या दिशेने मारलेला हा सिद्धूवरचा हा मोठा फटका षटकार पाहायला मिळाला, आणि मग पुन्हा एकदा हा समोरच्या दिशेने मारलेला षटकार पाहायला मिळाला अक्षय यांचा. असे 4 मोठे फटके या डावात आतापर्यंत आले षटकार. डॉट बॉल, बहुत अच्छा टेक ऑफ निहाल तुसामत का। बहुत ज़बरदस्त बॉलिंग की समझ रखते हैं और हाई लेवल पर खेल चुके हैं। महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉल जब आप खेलते हैं तो आपके अप्रोच में निखार आता है। बड़े खिलाड़ियों के सब साथ जब आप खेलते हैं तो आपको उनसे सीखने मिलता है। ऑनलाइन पर ऑन साइड पर सिंगल, 67 फॉर 6। अजूनही जर पाहिलं तर काही बॉल बाकी आहेत. काय बॉलिंग केले या ओव्हरमध्ये. वाईटने सुरुवात केली खरी, परंतु त्यानंतर 1 रन आलाय आणि 5 बॉलमध्ये एकंदरीत फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. या 7 मध्ये किती रन येणार, किती सिंगल, किती डबल, किती चौकार, किती षटकार, किती विकेट, किती डॉट बॉल, हे सगळं सुद्धा येणाऱ्या कालावधीमधील खूप महत्त्वाचं आहे. कुठेतरी 80-85 पर्यंत जाण्याचा प्रयत्न ताई पॅकरचा असेल आणि त्याच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न मात्र इकडे कुलकर्णी काकांचा असेल. $67 फॉर 6। दूर वाले छोर से निहाल की अगली बॉल और नच करते हुए सिंगल। ओव्हर समाप्त हुए 6, 68 पे 6। काय ओव्हर टाकले सर, कमबॅक. आणि 6व्या ओव्हरमध्ये असं एका क्षणी वाटत होतं की आता ही धावसंख्या कुठेतरी 90-95 कडे निघाली आहे. तिला ब्रेक दिला अचानकपणे, आणि ते देण्याचं काम कोणी केलं तर निहाल तुसामतने केलंय. विशेष म्हणजे निहालला मी पहिल्यांदा पाहिलं होतं याच मैदानात, सिंहगड करंडकला पहिल्यांदा पाहिलं होतं, आणि बोलले एवढी भयानक बॉलिंग करणारा युवा गोलंदाज देहू पाहिला. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला खेळपट्टीवर गवत असताना त्यावेळेला निहाल थोडासा आणखी मात्र घातक होतो, तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि जरी पहिल्या ओव्हरला रन आले असतील, या ओव्हरला निहालने फक्त 3 रन दिल्या. 68 झालेले आहेत, आणि जर का इकडनं 11-12 जरी आला तरी जे टार्गेट आहे ते 80 पर्यंत जाऊ शकतं. परंतु हेच म्हणत असेल कुलकर्णी काका 80च्या आतमध्ये होऊ दे किंवा 80 पर्यंत राहू दे, परंतु प्रतिस्पर्धी टीम जी आहे ती म्हणत असेल आम्हाला कुठेतरी 80च्या पुढे 85 पर्यंत जावं लागेल. लास्ट ओवर करेंगे अब संदेश पाटे। शेर का जिगर है पाटे का, कई बार इम्पोर्टेंट सिचुएशन में प्रतीक 11 पुणे को उन्होंने जिताया। एक अच्छे कोच है, अच्छे बिजनेसमैन है, अच्छे क्रिकेटर है।
चंद्रकांत जी, आपको याद होगा आज से 3 साल पहले करण दुले के 40+ टूर्नामेंट में वो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे खरवई ग्राउंड पे। बहुत बढ़िया रिलीज। मिस टाइम कर दिया और ये विकेट हो सकता है। कैच हो नहीं पाया। श्री कैच को अंजाम नहीं दे पाए। ये महंगा पड़ सकता है लास्ट ओवर में इस तरह की कैच छूटना, क्योंकि बैटर अगर लाइफ मिलने के बाद 2-3 चौके छक्के मार गया तो आपका काम तमाम हो जाएगा। 69 फॉर 6। अभी भी 4 बॉल अच्छी करनी है संदेश पार्टे को। रिस्की रन और आउट। हाही बॉल जर पाहिलं तर चांगला टाकताना पाहिला मिळाला, थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे इकडे रनआउटच्या स्वरूपात अक्षयला माघारी परतावं लागेल. काय बॉलिंग केली जाते शेवटच्या षटकामध्ये आणि पहिल्या 3 बॉलवर जर पाहिलं तर फक्त 1 रन दिलेली आहे. म्हणजे या 3 बॉलमध्ये येणाऱ्या किती रन येणार त्याच्यावर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. हे तर नाव आहे, हे तर क्रिकेट आहे. मागील मॅचमध्ये काय झालं हे याला महत्व नाही, या मॅचमध्ये काय, आणि हे तर क्रिकेट आहे आणि एक जिगर लागतो तो इकडे दाखवला गेलेला आहे. सुरुवात चांगली झाली होती, त्याच्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा कमबॅक होताना पाहायला मिळतंय. या षटकात आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 1 रन दिलेली आहे आणि येणारे 3 बॉल खूप निर्णायक असतील. एखाद दुसरा जर का मोठा फटका आला मॅचमध्ये मजा येईल. संदेश की तारीफ करनी होगी। आउट होकर वापस अब नए बैटर अनिकेत राउत। आखिर के 3 बॉल। संदेश और कुलकर्णी काका नहीं चाहेंगे कोई छक्का लग जाए। दूसरी और जो बैटिंग करने वाली टीम है ताई पैकर्स, ये चाहेगी कि 3 में से कम 1 बॉल हम क्लियर करें आउट ऑफ द पार्क। आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. मोजून मापून केली गेली ही गोलंदाजी इकडे पाहायला मिळते आणि तिसऱ्या पंचांची मागणी वाईटसाठी. बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू. फेयर डिलीवरी।
एक और विकेट हो सकता है, काफी लंबा चेज है और एक हाथ में उठाया, थ्रो किया, दो ले लिया, आधे पिच तक आ गए और ये विकेट। खूप महत्वाच्या ते एक एक रन आणि मागील 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला पुन्हा एकदा कंट्रोल. पॉवर प्लेला रन झाल्या 29, त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं कंट्रोल झालं, त्याच्यानंतर पुन्हा अक्षयने रन केल्या आणि मागील 2 ओव्हरमध्ये त्या पुन्हा कंट्रोल झालेल्या आहेत. काय बॉलिंग केली जाते. रन आल्या म्हणून जर कुठेतरी या ओव्हरमध्ये मी बॉलिंग नाही टाकणार असा अप्रोच त्यांनी ठेवला असता तर हे कंट्रोल असं झालं. त्यांनी जिगरीने पुन्हा ओव्हर घेतली आणि इकडे जिगर दाखवला. याला म्हणतात जिगरबाज खेळाडू. एंड ऑफ ओवर. रिव्यू. तो यहाँ पर ओवर समाप्त होते हुए और मैच समरी लेकर आपके सामने हाजिर हो रहे हैं चंद्रकांत शेट्टी जी. बरेचसे चढउतार या डावामध्ये पाहायला मिळाले. 71 झालेत, 72 करायचे, 10 पेक्षा जास्त सरासरी आहे, म्हणजे ही मॅच बनू सुद्धा शकते. पहिल्या डावामध्ये ज्या शेवटच्या 2 ओव्हर होत्या, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन आलेले आहेत. असं एका क्षणी वाटत होतं 90-95 जात आहेत की काय, परंतु तिकडे 2 ओव्हरमध्ये शेवटच्या फक्त 6 रन ज्या आल्या त्याने मात्र गेम चेंज होताना पाहायला मिळाला. प्रशांत गरत 6 बॉलमध्ये 18, कृष्णा सातपुते 0वर आउट झाले. त्यानंतर करण मोरे यांच्या 7, ओमकार देसाई 5, रोहित नार्वेकर 0, नील केनी 8 बॉलमध्ये 8, अक्षय गरत 10 बॉलमध्ये 25 यांनी चांगली कामगिरी केली आहे. वीरू बाबरे 5 बॉलमध्ये 3 आणि खातही नाही खोलता आलं अनिकेत राऊत आणि मोनू यादव यांना. 71 झालेत, 72 करायचे, परंतु 72 या कमी सुद्धा नाही आहेत. फाईट होऊ शकते. निहाल तुसामत 2 ओव्हर 21 2 विकेट, मयूर मासाळ 2 ओव्हर 21 2 विकेट, विकास राठोड ज्यांनी ISPL बॉल ओव्हर केली आणि खऱ्या अर्थाने ती निर्णायक राहिली. 1 ओव्हरमध्ये त्यांनी 2 विकेट घेतल्या आणि त्याचबरोबर 3 रन दिल्या. सिद्धू जाधव यांनी 1 ओव्हर टाकली, 23 रन दिल्या. हे महागडे षटक राहिलं. संदेश पाटील शेवटची ओव्हर फक्त 3 रनची टाकली आणि आता विकेट जर पाहिलं तर पहिली 5 वर, दुसरी 24 वर, तिसरी 31, चौथी 31, पाचवी 33, सहावी 66, सातवी 69, आठवी 71 अशा रीतीने 71 झाल्यात, 72 करायच्या आहेत, परंतु या कमी देखील नाही आहेत. पाहूया काय होणार. एका बाजूला कुलकर्णी काका, एका बाजूला अमरदादा परुळेकर यांच्यातील असणारी मॅच आपल्याला पाहायचं आहे. काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये दुसऱ्या डावामध्ये.
फार तुमचं स्टेटस बघितलं का? आणि रात्री काय झालं, रात्री ग्राउंडच्या बाजूलाच तेच ना. आणि आम्ही तिकडे गेलतो बाजारात, मी आणि मयूर कुंभार होतो ज्यूस प्यायला. भली मोठी लाईन बाहेर. पहिला म्हणलं काय एवढ्या एवढ्या झोपडीत लाईन करायची. मग वरतू आपलं मामलेदार मिसळ आईला म्हणलं 3 दिवस एकदा बी खाल्ली नाही, खायची होती. एकनाथ शिंदेची फेवरेट आहे. ते बी टाकली होती एक डाव संपलाय, आपण चाललेलो आहे दुसऱ्या डावाकडे. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 72 करायचे आहेत, परंतु दोन्ही टीम बलाढ्य आहेत, व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळलेले आहेत. शेरू लोहार म्हणजेच राहुल लोहार भोसरीचा एक जबरदस्त खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा सांगली जिल्ह्यातील कडेगावचा स्टार खेळाडू विश्वजित गरुड यांना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. पाहूया कशा प्रकारचे प्लॅनिंग या ठिकाणी केले जातील, कारण रणनीतीचा खेळ आहे क्रिकेट. तर सज्ज होत आहेत दोन्ही बॅटर, दोन्ही टीम या महत्त्वपूर्ण मॅचसाठी, शेवटच्या डावासाठी. कालचा दिवस मातोश्री पुणेच्या नावाने राहिला, आजचा दिवस कुणाच्या नावाने राहणार ते ठरवणारा सामना आपल्या भेटीला येतोय खरा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल, कोणत्या फलंदाज तर आलेत मैदानामध्ये. विश्वजित मागील मॅचचा हिरो नाही तर सुपर हिरो, आणि जोडीला जर पाहिलं तर क्लासिकल बॅटर राहुल लोहार यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जगताप आलेले आहेत रोहित नार्वेकर यांच्या जागेवर, आणि सिद्धूच्या जागेवर विश्वजित गरुड. येस, ओके. दोन्ही टीम मध्ये इम्पॅक्ट पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले पुन्हा एकदा मोनू यादव यांना आमंत्रित केलं जात आहे. आज मोनूने चांगली बॉलिंग केली आहे. चांगली गोलंदाजी मात्र मोनूने आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी केलेली आहे. आपल्या टीमसाठी प्रभावी मारा त्यांनी केलाय. पाहूया विश्वजित गरुड हे की फॅक्टर राहतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 7 ओव्हरच्या मॅचमध्ये 72 करायचे आहेत. पहिल्या डावात स्ट्रगल पाहायला मिळालं, पहिल्या डावात 6 पाहायला मिळाले, 4 पाहायला मिळाले, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तसंच दुसऱ्या डावामध्ये देखील पाहायला मिळेल का आपल्याला पाहिजे इकडे. राहुल स्ट्राईकवर आहेत. शेरू लोहार, शेरू स्ट्राईकवर पाहायला मिळतात, नॉन स्ट्राईकला विश्वजित पाहायला मिळतात. महत्वाची मॅच दुसऱ्या डावाकडे आलेली आहे. 42 बॉलमध्ये 72ची आवश्यकता आहे, परंतु मित्र हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. शेवटच्या 2 ओव्हरला फक्त 6 रन आल्या होत्या, पहिल्या 2 ओव्हरला 29 आल्या होत्या. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. या मॅच मध्ये काय होणार याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आता. आणि चला जाऊयात आता मॅचच्या दिशेने. मोनू यादव, पहिला बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न. हो, काय एफर्ट्स पाहायला मिळाले. कृष्णा सातपुते तिकडे होते. चांगला प्रयत्न केला. कॅच नाही झाली, परंतु प्रयत्न चांगला होता. कदाचित ही कॅच झाली असती तर नक्कीच फायनल झाली असती. पहिल्याच बॉलवर धगधग हृदयाची कुलकर्णी काकांची सुद्धा आणि अमरदादांची सुद्धा वाढली होती, आणि दोघेही बाजूबाजूनच उभे आहेत. पहिल्या बॉलवर रन आली आहे, हे तेवढंच महत्वाचं आहे. मिडॉपच्या डोक्यावरून खेळायला गेले होते. ओ, इकडे दुसऱ्या बॉलवर, पहिल्या बॉलवर जे राहिलं ते दुसऱ्या बॉलवर मोनू यादवने करून दाखवलंय. विकेट आली, आणि कुणाची आली आहे? विश्वजित गरुड यांचीच विकेट येताना पाहायला मिळते. बहुत बढ़िया तरीके से विकेट गिरा दिया. पहली पारी में जो रन बने वो अब काम में आ रहे, और 72 रनों का टारगेट है. श्रीकांत खोने,
बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे, मजा येणार आहे या मॅच मध्ये. आणि सांगितले तिकडे मोनू यादवने आणखीन एक विकेट मोनू यादव आपल्या नावावर करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जरूर आली आहे परंतु विकेट सुद्धा येताना पाहायला मिळते. श्रीकांत खुणे या मॅचला पुढे घेऊन जाण्यासाठी श्रीकांत खुणे येत आहेत. विश्वजित ही एक महत्वाची विकेट होती, ती विकेट तर इकडे आलेली आहे. मोनू पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. आजच्या रात्रीत प्रभावित करणारा मारा केला आहे या मोनू यादव यांनी. श्रीकांत खुणे आलेत. श्री खुणे या नावाने ओळखले जाणारे पेशाने शिक्षक आहेत परंतु तेवढेच चांगलं क्रिकेटचं शिक्षण देखील इतरांना देतात. खूप चांगले दर्जेदार क्रिकेटर आहेत. शेरू आणि जोडीला जर पाहिलं तर श्रीकांत खुणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणून घेतले विकेट. आजच्या रात्रीत ताई पॅकर्ससाठी सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी एक मोनू यादव हे नाव आहे. याही वेळेला वेग पाहायला मिळतोय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने थोडासा टर्न देखील पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, चांगला मारा. विकेट घेतल्याने आत्मविश्वास मोनू यांचा वाढलेला आहे. कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच रंगवण्याचा इरादा ताई पॅकर्स टीमचा देखील पाहायला मिळतोय. यावेळेला आगळा वेगळा स्ट्रोक, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे हो कॅच आणखी एक सुटली. या ओव्हरमध्ये 2 कॅच सुटल्यात. मोनू यादवचं कौतुक करावं लागेल. त्यांनी पुन्हा एक संधी बनवली खरी परंतु तो कॅच नाही झाली आहे. बॉल बराच वेळ हवेत होता खरा परंतु शेवटच्या क्षणी हातातून निसटलाय. मोनू यादव काय बॉलिंगचा नजारा या ठिकाणी प्रस्तुत केलाय. जबरदस्त. प्रत्येक बॉलवर संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. 2 रन धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जरी कॅच सुटली असेल तरी या मोनूच्या बॉलिंगची चर्चा आहे. बॅटर सुद्धा तेवढेच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोनू पुन्हा एकदा. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती परंतु आता यष्टीरक्षकांना बीट करत पाठीमागे बॉल गेलाय. हो 4 बॉलवर विकेट घेण्याची संधी मोनूने निर्माण केली. थोडासा लांब होता बॉल. ओमकार यांनी प्रयत्न केला खरा परंतु थोडासा लांबून गेलाय आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 5 पैकी हे आमचे सगळे ऑफिशियल आहेत. स्वतः सचिन ढवळे सर मॅचचा आनंद घेत आहेत. सकाळी मॅच खेळल्यात. काल 4 मॅच त्यांनी खेळलेल्या आहेत. शरद सर आहेत. 6 धावा फलकावर. या वेळेला एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा स्ट्रोक खेळलाय. या बॉलला सीमारेषा दाखवण्याचा प्रयत्न परंतु फिल्डिंग केली जाते. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आणि पहिली ओव्हर संमिश्र राहिली. 4 वेळा कॅच पकडण्याची संधी निर्माण झाली. त्यापैकी 1 कॅच झाली, 3 कॅच नाही झाल्या. तरी देखील पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 रन दिलेले आहेत. मोनूने पहिल्या ओव्हरमध्ये मॅचला ऑन करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या बरोबरने व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर जुड़ले जात आहेत. पहले मैच में मोनू ने बॉलिंग नहीं की थी लेकिन उसके बाद मोनू ने जब बॉलिंग की है मोनू अपनी टीम के लिए तुरुप का इक्का साबित हुए हैं. और मेरे ख्याल से ये मैच में उनको 2 ओवर तो डिजर्व करते ही है. अभी भी मैं देख रहा हूँ कि शेरू लोहार के ऊपर बहुत कुछ डिपेंड रहेगा. शेरू लोहार मॅचला पुढे घेऊन जाणारा खेळाडू आहे. श्रीकांत खुणे देखील त्याच पद्धतीचे खेळाडू आहेत परंतु आणखी एका दुसरी विकेट घेऊन थोडासा दबाव वाढवला जाईल का हा प्रयत्न सध्या ताई पॅकरचा आहे. कारण धावसंख्या तेवढी मोठी नाहीये परंतु फाईट करण्या इथपर्यंतची आहे. त्याच्यामुळे ही मॅच रंगणार आहे. पहा जवळपास आता 12 वाजून गेलेले आहेत परंतु या मॅचचा आनंद अजूनही सगळे घेत आहेत कारण मॅच तशीच रंगली आहे ना. कट टू कट चालली आहे मॅच. आतापर्यंत तरी कट टू कट मॅच चाललेली आहे. हा संघर्ष आहे व्यावसायिक क्रिकेटचा, प्रहार प्रीमियर लीगचा. ऑप्टमच्या बाहेर बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 9 वरी धावसंख्या. 9 वरी धावसंख्या पाहायला मिळते. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आयएसपीएल और ही देखील तेवढीच निर्णायक असणार आहे. 1 षटक देखील तेवढंच निर्णायक असणार आहे.
श्रीकांत कोणे आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शेरू लोहार, समोर पंकज पाटील, पालन ओव्हर नंबर 2 साठी. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आणि इकडे चॅलेंज केले गेलेलं आहे बॉलिंग टीमकडून या वाईडला. योग्य बॉल कळवला जातोय. आत्मविश्वास वाढवणारी बाब पाहायला मिळते. गोलंदाजी करणाऱ्या टीमची सुद्धा अगदी दोन्ही टीम कट टू कट आहेत, त्याच्यामुळे मजा येते. या मॅचला पहिल्या डावात पाहायला मजा आली आहे, दुसऱ्या डावात सुद्धा मजाच येणार आहे. पुन्हा एकदा पंकज, यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि आता मात्र तिकडे पकडली जाते कॅच. तिकडे होते कृष्णा सातपुते, त्यांनी पकडली एक चांगली कॅच. मॅच पुन्हा एकदा ऑन. संदेश 2 पाणी बॉटल मागव ना तिकडनं. हेलो. उतार चढ़ाव वाला ये मैच है और कृष्णा सातपुते की शारीरिक सुसज्जता की मैं तारीफ करना चाहूँगा. बॉल हवा में रही लेकिन उन्होंने कोई गलती नहीं की. 2-3 चांस इसके पहले मिस होकर गए थे, लेकिन ताई पैकर्स अब जीतने के लिए पूरी तरह से तैयार है और जो प्रेशर है वो इस वक्त बैटिंग टीम पर बनाने में कामयाब हुए हैं. अगदी महत्वाची मॅच. जो जिंकणार आहे या स्पर्धेमध्ये बक्षिसाला पात्र होणार आहे, टॉप 5 मध्ये जाईल आणि बक्षिसामध्ये जाणार आहे, आणि जो पराभूत होणार आहे या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे ही मॅच अगदी महत्वाची आहे. आणि दोन्ही टीमचे किट जर पाहिले ना, असं वाटतंय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंगची मॅच चालू आहे की काय मैदानाच्या आतमध्ये. 9 धावांवर दुसरी विकेट आलेली आहे. मोनू यादवची अप्रतिम गोलंदाजी. पंकज पाटील, पालन यांनी देखील मात्र थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशाल धारक आले, ज्यांनी खूप चांगल्या कॅचेस पकडल्या. आज हवेली तालुक्यातील शिंदवणे गावचे युवा खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 9 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 8 चेंडू झालेत, 9 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ. रिवर्सचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोही यशस्वी नाही झालाय. डॉट बॉल येतोय. विशालने आल्या पहिलाच रिवर्सचा प्रयत्न केला, परंतु डॉट बॉल आलाय. लाईन आणि लेंथवर बॉलिंग करण्याचा प्रयत्न. गेल्या वर्षी खार जिंकण्याची एक स्पर्धा आठवते. अगदी एकाच टप्प्यावर बॉलिंग करत होते पंकज पालन. पंकज पाटील, रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळलाय. यशस्वी होतोय. पहिल्या बॉलवर नाही यशस्वी झाले, परंतु पुन्हा तोच प्रयत्न आणि आता यशस्वी झाले. चौकार मारलाय विशाल धारक यांनी. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने चांगला संघर्ष, चांगली मॅच. यावेळेला पुढे केला, समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल पहा, मागील बॉलवर रिव्हर्स मारल्यामुळे आता यॉर्क केला आणि त्यालाही मात्र समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगला संघर्ष
चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेरू लोहार आणि विशाल धारक यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 14 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. कुलकर्णी काका 11 आणि त्यांच्या विरोधात ताई पॅकर अशी ही मॅच पाहायला मिळते. सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीने आयोजित असणारी स्पर्धा आणि काय मॅच रंगली आहे. दर्जेदार असं क्रिकेट आपण सगळेजण पाहत आहोत. यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. तिकडे फिल्डर येत आहेत. 1 रन मिळणार आहे. या ओव्हरमध्ये एक चौकार आला खरा, परंतु दबाव पंकजने सुद्धा निर्माण केला. धावसंख्या झालेली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15. अरे सर 2 ओव्हर 2 विकेट 15 धावा झालेल्या आहेत. 72चा करायचा आहे पाठलाग. एक चांगला सामना सध्याच्या घडला रंगतोय. ज़्यादा बड़ा स्कोर नहीं है, लेकिन जो 15 रन में 2 विकेट ले ली है वो भी बड़ी बात है. लेकिन इस टीम ने 115 चेस किया था, इस बात को भी भूलना नहीं होगा. किसी भी वक्त यहाँ पर कुलकर्णी काका जो टीम है इसको कमज़ोर समझना ये अक्लमंदी नहीं होगी. एक अच्छी पार्टनरशिप 15 से 20 रन की अगले 2 ओवर में हो गई तो मेरे ख्याल से फिर आखिरी 3 ओवर जो है इसमें वो कमबॅक कर सकते हैं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या डावामध्ये ISPL ओव्हर की फॅक्टर राहिली होती. दुसऱ्या डावामध्ये देखील राहील का ते खूप महत्त्वाचं आहे. तेवढेच दोन्ही टॅलेंटेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावर आहेत. यूट्यूबवर देखील आमच्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. प्रथम स्पोर्ट्सवर त्याही सगळ्यांचं स्वागत असणार आहे. निहिल केनी यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. निहिल बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्ट्रोक खेळलाय तिकडे आणि बॉल मागे देखील मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 1 रन घेतली, दुसरीचा कॉल दिला जातोय, दुसरी घेतली आहे, तिसरीचा कॉल दिला जातोय आणि जिकडे 1 रन पाहिजे होती तिकडे 3 रन आलेले आहेत. 1 रन खूप महत्वाची आहे. अशा प्रकारचा सामना चाललाय इकडे, परंतु तिकडे 1च्या जागी 3 रन आलेले आहेत. दोन्ही खेळाडू देखील मात्र अगदी चित्याच्या चपळाईने, मोठे फटके नाही आले तर हरकत नाही, सिंगल डबल टिबल तर घेऊयात, ही रणनीती त्यांची पाहायला मिळते. विशाल धारक 5 वर आहेत, शेरू लोहार 11 वर खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा निहिल 18 धावा धावफलकावर आहेत. चित्तथरारक सामना, सातत्याने दोलायमान होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, त्यालाही फक्त जागेवर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. पॉईंटच्या दिशेने ढकललाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसा स्ट्रोक खेळलाय खरा, कव्हरच्या दिशेने निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. मोनू यादव, चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत 1 रन तिकडे मिळणार आहे. संयमाने या ओव्हरमध्ये मॅचला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे. यानंतर आणखी जर पाहिलं तर 4 ओव्हर यानंतर सुद्धा बाकी आहे. थोडासा दबाव आहे, त्याचं कारण 2 विकेट आल्यात, परंतु हे दोन्ही बॅटर जाणतात या डावाला पुढे कसं घेऊन जायचं. पुन्हा एकदा तेच केलंय, हळूवार पद्धतीने बॉलला ढकललाय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव तिकडेही मिळेल. म्हणजे रिस्क न घेता फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न सध्याच्या कडीला तरी सुरू आहे. मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत प्रेक्षक. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं, फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि पुन्हा एकदा असं झालंय, एकाच्या ठिकाणी 2 रन आलेली आहे. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे जाईल. निहिल चांगली कामगिरी करतायत, डॉट बॉलच्या शोधात देखील आहेत ते, परंतु रन आलेले आहेत. पहिल्या 5 बॉलमध्ये 8 रन आलेले आहेत. विकेट नाही जाऊ दिली आहे. या 2 खेळाडूंमध्ये 9 बॉलमध्ये 14ची पार्टनरशिप देखील झाली आहे. यानंतर जर पाहिलं तर आणखी 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. म्हणजे
अजूनही 25 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 49 करायचे आहेत. बरोबर ना? ओ यावेळेला पॉइंटच्या दिशेने विकेट आली आहे. विकेट आली आहे. शेवटी विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिले. तिकडे संयमाने खेळत होते. आता मात्र संयम तुटला आणि विकेट आली आहे. महत्वाची विकेट आली आहे. शेरू लोहार बाद झालेत. ही जमेची बाब आणि या मॅचला ऑन करण्याचं काम मात्र इकडे राहिलेलं आहे. टेप बॉलचं म्हणजे ISPL ओव्हर मात्र इकडे संपलेली आहे. हरीश सर, पहिल्या 3 ओव्हरचा खेळ ISPL बॉलमध्ये ओव्हरमध्ये काय झालं ते देखील पाहायला मिळतं. ISPL बॉल ओव्हरमध्ये एक शेवटच्या बॉलवर काही मिक्सफिल्डच्या रन आल्या, परंतु मॅच ऑन आहे. पहिल्या 3 ओव्हर संपल्यात सर. 23 झाल्यात, 3 विकेट आल्यात आणि अजूनही 4 ओव्हरमध्ये 49 पाहिजेत. ये टीम कुछ भी कर सकती है. 115 चेस किया वो टीम, केवल थोड़ा संयम, स्ट्रोक सिलेक्शन. हर ओवर में 1 से 2 बड़े स्ट्रोक मारने ही पड़ेंगे. तो यानी कि 24 बॉल में अगर 5 या 6 कमज़ोर बॉल आती है और उसको अगर कन्वर्ट कर दिया तो काम हो जाएगा. लेकिन अगर अगले 2 ओवर में ताई पैकर्स ने रेगुलर 2 विकेट और ले लिए तो फिर मुश्किल हो जाएगा. भारत कदम बॅटिंगसाठी येत आहेत. बारामतीचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू. याही खेळाडूला पहिल्यांदा याच मैदानात सिंहगड करंडकला पाहिलं होतं आणि मग यंगरसाठीचं क्रिकेट असू देत किंवा सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा अगदी आनंदवाडीपर्यंत गाजवल्यात या खेळाडूने. सध्या पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 24 बॉलमध्ये 49 करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. अंतिम टप्प्यामध्ये येऊ लागलेली ही मॅच. बॉलिंगसाठी पाहूयात कुणाला आमंत्रित केलं जात आहे. पुन्हा एकदा मोनू यादव आपल्या प्रमुख अस्त्राकडेच टीम गेलेली आहे. मोनू यादव यांच्याकडे चेंडू सोपवण्यात आला. पहिलं षटक टाकलं होतं. काही कॅचेस सुटल्या होत्या, परंतु फक्त 8 रन त्यांनी खर्च केल्या होत्या. अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 49 ची आवश्यकता आहे. वेगात बॉल टाकला. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अजूनही 24 बॉल आणि 48 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. विशाल धारक, भारत कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओव्हर पिच केला आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा चौकार वसूल केला जातोय. थोडासा पुढे बॉल पाहायला मिळाला होता. 5 धावा या पहिल्याच बॉलवर आलेल्या आहेत. सामना थोडासा पुढे जातोय. या चौकारणीची धावसंख्या पुढे गेलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 44 पाहिजेत. विशाल दर्जेदार खेळाडू आहे. स्वतःला सिद्ध करतोय सातत्याने आणि मोठमोठ्या मंचावर त्याला आपण त्याच्यामुळे पाहतोय. मोनू यादवने देखील आजच्या रात्री सगळ्यांना खुश केलंय. परंतु पाहूयात 28 धावा धावफलकावर आहेत. 7 ओव्हरची असणारी मॅच. एखादं षटक इकडे तिकडे गेलं तरी मॅच इकडे तिकडे जाते आणि दोन्ही टीम आतुर आहेत क्वालिफाय होण्यासाठी या मानाच्या स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात जरूर झाली आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोनू यादव. थोडासा पुढे बॉल केला होता या अगोदर.
यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत आणि त्यांना चकून बॉल सीमारेच्या पलीकडे. व्हाट अ शॉट. देर रात में जब ये आवाज आती है ना, आंखों में जुनू और बल्ले में जान. व्हाट अ शॉट. ऐसी मैं बात कर रहा था कि 4 या 5 ऐसे लूज बॉल चाहिए जहां चौके छक्के आ गए तो बॉल टू बॉल इक्वेशन पर आ सकते हैं. उसकी शुरुआत हो चुकी है. हो, बरोबर सांगितलं सर तुम्ही. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 72चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 40 पाहिजे आहेत. यावेळेला फटका खेळला जरूर, तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता चांगल्या टप्प्यावर बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. मिडऑफच्या डोक्यावरून पहिला चौकार मारला, नंतर लॉंग ऑनच्या दिशेने मारला, त्याच्यानंतर पुन्हा यॉर्क करण्याचा प्रयत्न, त्याला मात्र पाठवलं पॉईंटच्या दिशेने. तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या पुढे गेलेली आहे. अजूनही जर अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. आणि जो अर्धा डाव झालाय त्याच्यामध्ये म्हणजे अगदी 21 बॉल झालेले आहेत. 21 बॉलमध्ये 33 झालेले आहेत आणि अजूनही 21 बॉल पाहिजेत, बाकी आहेत. 21 बॉल 39. एक बॉल निर्णायक, एक बॉल महत्वपूर्ण. सामना देखील तेवढाच दर्जेदार. हो हो हो, आता खेळायला गेले या बॉलला मिड विकेटच्या दिशेने, नाही सक्सेस झालेत भरत कदम. परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 39 पाहिजेत. 20 बॉल मध्ये 39 पाहिजेत. वीस चेंडू आणि 39ची आवश्यकता. कट टू कट मॅच. जवळपास 12:30 वाजलेत, परंतु प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. या वेळेला स्ट्रोक खेळला आहे, तिकडे फिल्डर. हो, पुन्हा एकदा तेच झालंय या ओव्हरमध्ये. दुसऱ्यांदा असं झालंय, फिल्डर बॉलच्या दिशेने जातोय, त्याच्यानंतर बॉल टर्न होतोय आणि त्याचा फटका मोनू यादवला पडतोय. एवढं मात्र नक्की, असे 2 चौकार आलेले आहेत. भारत त्यांच्या बॅटमधून आला, स्ट्रोक पाहिला मिळाला, टप्पा पडतोय आणि जास्त पुढे गेले. बॉलचा अंदाज नाही घेतला. 35 पाहिजेत, 35 पाहिजेत. ओव्हर नंबर मार्गस्थ असताना पाहिला मिळते. इकडे चौथी ओव्हर मार्गस्थ असताना पाहिला मिळते. 35ची आवश्यकता अजूनही. भारत कदम, मोनू यादव. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होतो. इकडे एक धाव घेतली जाते, दुसरीचा कॉल, परंतु तरी बऱ्यापैकी षटक म्हणावं लागणार आहे. काही रन आल्या, त्याच्यामध्ये थोडंसं मिक्सफील्डचाही वाटा होता. 38 झालेले आहेत. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपला, 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. काय होणार हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं येणाऱ्या कालावधीमध्ये. आणि अजूनही रनची आवश्यकता आहे 34. 3 ओव्हरमध्ये 34 पाहिजेत. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. एक चांगली ओव्हर या ठिकाणावरून, एक चांगली ओव्हर ताई पॅकर्सला मॅच मध्ये आणेल. आणि एखादी अशी ओव्हर ज्यामध्ये 2-3 मोठे फटके येतील, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मॅच मध्ये येताना पाहायला मिळू शकतील ते कुलकर्णी काका. 3 ओव्हर 34 पाहिजेत. अभी भी मैच खुला हुआ है. सबसे बड़ी बात है बैटिंग में पार्टनरशिप और एक बड़ी इनिंग्स. दूसरी ओर बॉलिंग का जहाँ तक सवाल है, मोनू यादव ने अच्छी शुरुआत कर दी है. पंकज पालन है, वीरू बाबरे है, नील केनी है, जो भी बॉलर्स है, इन सबको अब अपनी जान की बाजी लगाकर बॉलिंग करनी होगी. क्योंकि ये एक मैच जीतने के बाद आप सेमीफाइनल में पहुंचते हैं. और सेमीफाइनल में पहुंचते हैं तो यानी कि जो मेरे ख्याल से इनामों की संख्या है उसमें फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ये सारे इनाम हैं. तो आप चाहेंगे कि टॉप 6 में आके आप इनाम हासिल करें. तोच प्रयत्न आहे इकडे दोन्ही टीमचा. अजूनही मागील षटक थोडंसं महागडं राहिलं. 3 चौकार त्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे रन आल्यात मागील ओव्हरमध्ये. 15 रन मागील ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाल्या, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादी चांगली ओव्हर त्याची प्रतीक्षा ताई पॅकरला आहे. एखादी चांगली ओव्हर बॅटिंग टीमला सुद्धा प्रतीक्षेची आहे. मॅच चालली आहे, 3 विकेट गेल्या. विकेट या थांबवण्याचा प्रयत्न इकडे होतोय. 18 बॉलमध्ये 34 अजूनही करायचे आहेत. पंकज अनुभवी गोलंदाज आहेत. समोर जर पाहिलं तर भारत कदम. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे, परंतु हा फटका फसलाय.
क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. एक रन घेतली जाते. दुसरीचा कॉल दिलाय आणि अतिशय तत्परतेने 2 रन कंप्लीट सुद्धा झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. अजूनही 32 पाहिजे. 17 बॉल 32. एक एक बॉल निर्णायक. एक एक बॉल महत्वपूर्ण. कोण जाणार अंतिम 5 मध्ये, कोणाला मिळणार, कोण बक्षिसाला पात्र होणार ते अजूनही बाकी आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे लागलंय. भारत आणि त्याचबरोबरने विशाल धारक हे दोन्ही तेवढेच महत्वाचे आहेत आणि पंकज पाटील पालन हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. उंचपुऱ्या गोलंदाजाच्या यादीतील एक महत्वाचं नाव पंकज, परंतु धडाकेबाज भरत कदम. यावेळेला फटका फसलाय, पाठीमागे जाईल. एक एक बॉल अगदी निर्णायक आहे, महत्वाचा आहे. आणि इकडे भरत यांची विकेट आलेली आहे आणि आणखीन एक धक्का इकडे बसतोय. विकेट नंबर 4. देखते देखते बैटिंग ऑर्डर को रन थ्रू करती हुई गेंदबाजी यहाँ पर थाई पैकर्स प्रभादेवी पालगर की, और अगर ये सूरत हाल रहा तो हो सकता है अगले 10 मिनट में मैच को पूरी तरह से अपनी पकड़ में ले लेंगे थाई पैकर्स. परंतु बॅटिंग लाईनअप मोठी आहे पुण्याच्या टीमची. कुलकर्णी काका 16 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 32 ची आवश्यकता. प्रत्येक बॉलला 2 रन पाहिजेत. जेवढं सोपं वाटतं तेवढं अवघड सुद्धा आहे. तिखट मारा केला जातोय पंकज यांच्याकडून. नरसिंग यादव आलेत. लांब लांबचे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे नरसिंग पालमपल्ले आलेले आहेत. नरसिंग यादव नुकतेच भेटून गेले. नरसिंग पालमपल्ले लांब लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे चिखलीचे बॅटर. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, जाईल एसटी रक्षकाच्या दिशेने. व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अगदी महत्वपूर्ण मॅच. 16 बॉल आणि 31 ची आवश्यकता. एक एक बॉल निर्णायक. या मॅच मध्ये आणखी चुरस वाढू लागलेली आहे. नरसिंग आणि विशाल की जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटच्या टोकाला बॉल लागलाय, निघालाय सीमारेच्या दिशेने. हा चेंडू एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु लगेच थ्रो केलाय. आणि आता 15 बॉल आणि 30 ची आवश्यकता. काय मॅच चालली आहे. जबरदस्त सामना चाललाय. सहजासहजी बॅटरही बॉलरही देत नाहीयेत आणि बॅटर सुद्धा नेटाने बॅटिंग करतायत. म्हणजे एक म्हणते आम्ही देणार नाही आणि एक म्हणते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. अशीच मॅच चालली आहे इकडे. संदेश आवाज फक्त एवढाच आहे का बाहेर येतो? येतो ना बाहेर. रिवर्सचा प्रयत्न, परंतु काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. ही कॅच पकडली की मॅच पकडली आहे. अनिकेत राऊत यांनी काय सूर मारलाय कॅप्टनने. अशा कॅचेस सारख्या पाहायला मिळत नाहीत. मोक्याच्या क्षणी रिवर्स खेळायला गेले पालनच्या विरुद्ध आणि तिथे सुपरमॅन होते. अल्ल्याळी गावचे नाव त्यांचं अनिकेत राऊत. काय कॅच पकडली आहे. सुपर कैच. कमिटमेंट में कभी भी अनिकेत राउत को आप शक नहीं कर सकते. और आज जिस तरह से उन्होंने टीम में जान भर दी है, बड़े खिलाड़ी नहीं भी आए तो उन्होंने कहा कि जो खिलाड़ी आए हैं उसको लेके हम काम करेंगे. और आज की रात थाई पैकर्स के नाम पर 14 गेंदों में अब मैच जीतने के लिए रन चाहिए 30. अगदी आपण सुरुवातीपासूनच सांगतोय ही मॅच चांगली होणार, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. व्यावसायिक दर्जाचे खेळाडू दोन्ही बाजूला आहेत. दोन्ही बाजूला अनुभवी खेळाडू आहेत. दोन्ही बाजूला नवोदित खेळाडू आहेत आणि यांचा भरणा असल्या कारणाने या मॅचवर सगळ्यांच्याच नजरा राहिल्या होत्या. संदेश अनिकेत ताकवणे येतात बॅटिंग करण्यासाठी. नवीन बॅटर. ग्रामीण क्रिकेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पारगाव या गावाची चर्चा आहे आणि त्या गावाचे मुख्य बॅटर, मुख्य खेळाडू म्हणून देखील अनिकेत ताकवणे ओळखले जातात. तेच बॅटिंगला येत आहेत. 14 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. काय मॅच चालली आहे जबरदस्त. कधी इकडे तर कधी तिकडे. मैदानाच्या आतमध्ये नरसिंग पालमपल्ले आणि जोडीला आलेत अनिकेत ताकवणे. एक जबरदस्त मॅच आणि हरीश सर आपण सगळे या मॅचचे साक्षीदार होतोय.
यावेळेला एक वेगवान फटका पाहायला मिळतोय आणि अशा ठिकाणी गेला जिकडे फिल्डरच नाहीये, गॅप मध्ये गेलाय बॉल. पहिल्याच बॉलवर अनिकेत ताकवणे मैदानात दाखल झाले, चौकार खेळतायत. आज अनिकेत राउत ने इतना बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया और अब अनिकेत ताकव ने बताते हुए कि ये मैच हमने अभी तक छोड़ा नहीं है, 2 कमज़ोर गेंद आएगी तो हम मैच में वापस आ जाएंगे. क्या फिनिशिंग की है शॉट की, और ये चौके ने वहां पर चौका दिया है ताई पैकर्स. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलतंय, कधी मॅच पालघरला, कधी मॅच पुण्याला. आता सध्या तर सिंहगड कॉलेजच्या ग्राउंडवर आहे ती. अनिकेत ताकवणे, हो, या वेळेला बॉलला थोडीशी उसळी दिली, पाठवले यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत केलाय. बघता बघता मॅच गेली आहे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. हरीश सर 46 झालेत आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉल बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी 26ची आवश्यकता. म्हणजे मॅच 50-50 आहे, ऑन आहे. यस, 2 6 मारने, 12 बॉल में 2 कमजोर गेंद चाहिए. अगर वो 2 6 आ जाते हैं तो बॉल टू बॉल में मैच निकाल सकते हैं वहां पर कुलकर्णी काका. अगदी जबरदस्त मॅच ज्याचा उल्लेख आपण केला होता. चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स अशीच मॅच चालू आहे का मैदानाच्या आतमध्ये? तर हो, तशीच मॅच चालू आहे. हार दोघांनाही मंजूर नाहीये. फायटर आहेत दोन्ही टीम आणि त्यांची फाईट इकडे आपण पाहतोय. पुण्याचे धुरंधर एका बाजूला, मुंबई पालघरचे धुरंधर एका बाजूला आणि त्यांच्यामध्ये सुरू असणारी मॅच. 72ची मॅच सुरुवातीला तर असं वाटलं होतं लवकरात लवकर संपेल, परंतु विश्वजित गरुडचं लवकर आउट होणं आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर सातत्याने दोन्ही बाजूने बॅलन्स क्रिकेट खेळला गेलाय. काही विकेट येतात तर काही रन सुद्धा येत आहेत, काही पार्टनरशिप बनत आहेत, काही पार्टनरशिप ब्रेक होत आहेत. 12 बॉलमध्ये अजूनही 26 करायच्या आहेत आणि हे महत्वाचं षटक घेऊन आमंत्रित करण्यात येत आहे. अक्षय आलेत बॉलिंगसाठी. अक्षय घरात पालघर जिल्ह्यातील नामवंत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील महत्वाचं नाव आहे. परंतु दुसऱ्या बाजूला नरसिंग पालमपल्ले, ज्याला षटकाराची भाषा आवडते. दुसऱ्या बाजूला जबरदस्त युवा टॅलेंट पारगावचं अनिकेत ताकवणे यांच्यातील ही मॅच पाहायला मिळते. 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 26ची आवश्यकता आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे, कारण हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. प्रोफेशनल क्रिकेट पाहण्यासाठी गर्दी का होते? प्रोफेशनल क्रिकेट मधून शिकण्यासारखं देखील बरंचसं काही असतं आणि या प्रोफेशनल क्रिकेटची एक वेगळी मजा आहे, ती सध्या आपण घेतोय. पहिलाच बॉल, टक असा आवाज आलाय. बॉल समोरच्या बाजूला. या खेळाडूची स्ट्रेंथ मोठी है, सिक्सर मारलाय. 2 कमजोर गेंद की हम बात कर रहे थे, पहली कमजोर गेंद आ गई और ये छक्के ने छक्के छुड़ा दिया. अब अगर 1 6 और आ जाता है तो बॉल टू बॉल इक्वेशन आ जाएगा और एडवांटेज कुलकर्णी काका का रहेगा. अगदी पहिल्याच बॉलवर आलेल्या या षटकाराने मॅचचं गणित तर बदललंय. बॉल बॉल पाठवायचंय. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. पाहूया, कमबॅक करावं लागेल. मॅच तर अजूनही संपलेली नाहीये. अक्षय घरत यांना आता ते कमबॅक करायचंय. अजूनही 11 बॉलमध्ये 20ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सातत्याने दोलायमान होणारी ही मॅच अंतिम टप्प्यामध्ये येऊ लागलेली आहे. कुलकर्णी काका ही टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ताई पॅकर्सची टीम पाहायला मिळते. त्यांच्यामधील जबरदस्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी दोन्ही बाजूने झाली आणि चुका सुद्धा दोन्ही बाजूने झालेल्या आहेत आणि सामना अजूनही निकालापर्यंत पोहोचलेला नाहीये. अक्षय, कमबॅक करणारे खेळाडू आहेत जरूर, परंतु नरसिंग
पालमपल्ले यांनी लांब लचक षटकार मारला एक. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न झालाय परंतु एक वेगवान बॉल टाकलाय डॉट बॉल इकडे. परंतु तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. बॅटिंग टीमने तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. योग्य बॉल आहे. ही मॅच काही आपली रंगतता सोडायला तयार नाहीये. अजूनही जर पाहिलं तर आता बॉल बाकी आहेत ते 10 आणि रन करायचे ते 20. पुन्हा एकदा तेच समीकरण. प्रति बॉल गणिक 2-2 रन तर कराव्याच लागणार आहेत. येणार का डॉट बॉल, येणार का षटकार, येणार का चौकार, येणार का सिंगल, येणार का डबल, येणार का विकेट, या सगळ्या विचारांचा गोंधळ प्रत्येकाच्या मनामध्ये चाललाय दोन्ही बाजूने, संदेशच्या सुद्धा आणि आकाशच्या सुद्धा. कुलकर्णी काकांच्या सुद्धा आणि अमरदादांच्या सुद्धा. यावेळेला पुन्हा समोर खेळाय आणि समोर केल्यावर हा खेळाडू लांब 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 पल्ल्याचे 6 मारतो. नरसिंग पालमपल्ले सर आणखीन एक 6 आलाय. जो 2 कमजोर बॉल की बात कर रहे थे वो आ गई है. अब यहाँ से मैच हारना मुश्किल है. कुलकर्णी काका सेमीफाइनल में पहुंच सकते हैं. केवल ये 2 बैटर कंटिन्यू करेंगे जो इस वक्त कर रहे हैं. बॉल टू बॉल इक्वेशन है. सिंगल्स, डबल्स, बाउंड्री, सिक्सर्स, इसको रोटेशन करते रहे. कभी सिंगल लगाए कभी डबल लगाए. बट एक चीज़ पक्की है कि कोई गलती ना करे. अगर कोई विकेट नहीं गिरता है तो कुलकर्णी काका आर विनर्स. अजूनही 9 बॉल बाकी आहेत आणि 14ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एखादा डॉट बॉल येतोय त्याच्यानंतर पुन्हा मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. अक्षयशी चर्चा करतायत बाकीचे खेळाडू. पाहूया काय होईल, पाहूया काय होईल. हा चेहरा लक्षात ठेवा. लांब लांब मारतो. 58 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. कुलकर्णी काका 58 वर खेळतायत आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर आहेत. 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 14 पाहिजेत. नऊ बॉल आणि 14ची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट चाललंय इकडे. अजूनही रिझल्ट लागलेला नाहीये. नरसिंगचे 2 जबरदस्त स्ट्रोक इकडे पाहायला मिळाले. अनिकेतने आल्या आल्या चौकार खेळला. थोडासा दबाव तिकडे हटवला त्यांनी. एक बॉल निर्णायक. अजूनही सामना संपलेला नाहीये. 9 बॉल आणि 14ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. नरसिंगचे 2 षटकार लाजबाब होते. अक्षयला कमबॅक करायचंय. पाहूया काय होईल. प्रहार प्रीमियर लीगच्या आजच्या दिवसातील शेवटचा सामना. काही क्षण बाकी आहेत अजूनही. रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि हा बॉल गॅप मध्ये जाताना पाहिला मिळतोय. या अगोदर तो प्रयत्न यशस्वी झाला होता परंतु आता मोजून मापून मारलाय. 4. इसी की हम बात कर रहे थे. 9 बॉल 14 की जरूरत थी. अब 8 बॉल में मैच जीतने के लिए 10 रनों की जरूरत. 8 चेंडूमध्ये 10ची आवश्यकता. मॅचच्या जवळ आली आहे. कुलकर्णी काका ही टीम कमी धावसंख्येमध्ये सुद्धा ताई पॅकरने मॅच रंगवली खरी परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. जवळपास 1:15 वाजायला आलेले आहेत. अजूनही 10ची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. नरसिंग हिरो राहिले अंतिम टप्प्यामध्ये परंतु अक्षय
अक्षय नरसिंग यांच्यासाठी यावेळेला पाठीमागे नरसिंगच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र निवडलं, अकूट टप्प्याचा बॉल, त्याचा फायदा घेतलाय. वाह नरसिंग वाह. कुलकर्णी काका ने मैच को डोमिनेट कर लिया है. अब छोटी छोटी गलतियां महंगी पड़ती हुई टाई पैकर्स के लिए. अनुशासन भरी गेंदबाजी नहीं है, क्षेत्र रक्षकों ने थोड़ा सा ढीलापन, और जो दरअसल में स्कोर था वो हुआ नहीं है. जो टीम ने 115 चेस किए उसके लिए 72 ये मुश्किल कभी भी नहीं था. हो, परंतु त्याच्यामध्ये देखील सर थोडीशी मॅच रंगवली बॉलर्सने असं म्हणावं लागणार आहे. परंतु आता तो दबाव या नरसिंगने हटवलाय. त्यांचं मैदानातील आगमन आणि सामना खुला करताना देखील पाहायला मिळाले. यावेळेला फटका समोरच्या दिशेने, बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे, म्हणजे मॅच अजूनही संपली नाहीये. 6 बॉल 6 पाहिजेत. 6 चेंडू 6ची आवश्यकता. ताई पॅकर म्हणत असतील एखादा बॉल आणखी लवकर विकेट आली असती तर मजा झाली असती, परंतु 6 बॉल 6 अजूनही बाकी आहे आणि हे क्रिकेट आहे. 6 बॉल 6 बहुत ट्रिकी इक्वेशन है और दो धारी तलवार है. सिंगल डबल लेकर रन लेना और जीतना, या फिर एक 6 मारना. करण मोरे ने बढ़िया कैच लिया. 6 बॉल 6 रन का इक्वेशन नाजुक इक्वेशन है, और यहाँ पे फिर भी एडवांटेज बैटिंग साइड के पास रहेगा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6वी विकेट गेली. समीकरण पहा ना, 66 झालेत. 6 विकेट गेल्यात. 6 ओव्हरचा खेळ झालाय आणि रन किती पाहिजे? 6च पाहिजे. 6 बॉल मध्ये 6 पाहिजे. 6चा पाडाच बोलला इकडे, परंतु नरसिंग मॅच खुली करून गेले. नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निहाल तुसामत चांगले बॅटर सुद्धा आहेत आणि ऑप्शनच्या बाहेरून उचलण्याचा प्रयत्न राहिला, परंतु मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. शेवटच्या षटकात काय होणार? 6 बॉलमध्ये 6ची आवश्यकता. असंख्य सामने क्रिकेटच्या खेळात आपण पाहिले शेवटच्या षटकात रंगताना, आणि आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. वीरू बाबरे शेवटच्या षटकासाठी आले. 6 चेंडू आणि 6ची आवश्यकता. जर का सुरुवातीचा एखाद दुसरा बॉल डॉट आला तर मजा येईल आणखी. पाहूया काय होईल. या डगआउटचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. काय करायचं, काका सुद्धा आहेत तिकडे, परंतु क्रिकेटच्या खेळात पुढे काय होणार पुढे लिहून ठेवलंय. वीरू बाबरे, वीरेंद्र बाबरे. 6 बॉलमध्ये 6ची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पाहूया काय होईल. अनिकेत, हीच ती वेळ ज्या वेळेला तुटून पडा. काकांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य पाहायला मिळतंय. सहा चेंडू 6ची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. अनिकेत, या खेळाडूकडे प्रचंड टॅलेंट आहे. निहालकडे टॅलेंट आहे, आणि वीरू बाबरे हे एक युवा खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करतात सातत्याने. 6 बॉलमध्ये 6 संधी आहे आज गोलंदाजीच्या जोरावर स्वतःची छाप सोडण्याची. पहिला बॉल थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल तर इकडे चांगला आलाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 5 बॉलमध्ये 6, 5 बॉलमध्ये 6. या मॅचचं अंतर हे होतं की पहिल्या डावाच्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन आल्या होत्या, परंतु हा डाव सुद्धा संपलेला नाहीये. बॉल बाकी आहेत ते 5, रन करायचे ते 6. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. पुण्य नगरीमध्ये सिंहगड कॉलेजच्या ग्राउंडवर प्रहार प्रीमियर लीग सचिन ढवळे सरांची ही मानाची स्पर्धा 14व्या पर्वामधील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागे खेळायचा प्रयत्न, पाठीमागे खेळायचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये विकेट आली आहे. विकेट आणखी एक आली आहे. क्रिकेट चमत्काराने भरलेला खेळ आहे हरी सर. पहिले 2 बॉल डॉट, रनआउटची विकेट, विकेट नंबर 7. अचानकपणे सामन्याने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. काय चाललाय सामना इकडे. 4 बॉलमध्ये 6 पाहिजे आता.
4 बॉल 6 और अगली 2 बॉल में अगर कोई भी रन नहीं आता, या तो विकेट आता है, या तो डॉट बॉल या तो विकेट डॉट बॉल, तो मेरे ख्याल से टाई पैकर्स प्रभा देवी पालघर मैच में आ जाएगी। देखिए काफी सारा फॉग इस वक्त मैदान में दिख रहा है, और मैंने अभी कुछ समय पहले पूछा किसी को क्या चल रहा है, तो किसी ने कहा फॉग चल रहा है। अब आ चुके विकास राठौड़, क्या राठौड़ बनेंगे, राउडी राठौड़। 1:15 वाजलेत, परंतु काय मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत हो, हाई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक वीरेंद्र बाबरे, पालघर जिल्ह्यातील युवा खेळाडूंच्या यादीतील महत्वाचं नाव. आणि इकडे आपण पाहू शकता लगातारचा तिसरा बॉल डॉट कधी टाकलाय. 6 बॉलला 6 रनची मॅच असताना, आणि व्हाईट बॉल साठी मात्र इकडे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहूया काय होणार. धगधग 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 धगधग. आम्ही संदेशला शोधतोय, कुठे गेलाय. हात काढ मला कुठे तिकडा बघ तिकडा बघ काय चालली आहे मॅच, याला म्हणतात मित्र हो क्रिकेट. जो क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत रंगतो. आणि अगदी मॅचचा पहिला बॉल टाकला होता त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं की ही मॅच जबरदस्त होणार. बरं एक काम कर, ऑडिओ बंद करते, शिवाय देते ते देऊ दे ना. हा प्लेयर बरोबर ठीक. पाहूया पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा इकडे असणार आहे. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे. योग्य बॉल, आणि आता मॅच 3 बॉल मध्ये 6ची आवश्यकता. काय चाललंय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कधी इकडे कधी तिकडे, कधी कुलकर्णी काका, कधी ताई पॅकर, कधी ताई पॅकर, कधी कुलकर्णी काका. ओ इकडे ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, कॅच पकडण्याची संधी होती खरी, आणि इकडे रनआउटची विकेट. पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी. हो 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 हो, असा सामना होणे नाही. अशीच एक मॅच या ठिकाणी चाललेली आहे. कधी इकडे तर कधी तिकडे. याचं नाव आहे क्रिकेट. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि आता जर का एखादा मोठा फटका आला, मॅच मध्ये काही होऊ शकतं. हरीश सर काय चाललंय. कुछ भी हो सकता है. प्रहार, बैट से बॉल पर प्रहार करो, हाथ से स्टंप पर प्रहार करो और दुश्मन पे वार करो. अब ये मैच कॉमन सेंस पे डिसाइड होगा. इसमें अब दिमाग लगाने की जरूरत नहीं है, बस केवल जो चल रहा है उस पर ध्यान दे. मॅच टाय झाल्यावर काय असेल. सुपर ओव्हर. काहींना वाटत असेल कुलकर्णी काका जिंकावे, काहींना वाटत असेल ताई पॅकर जिंकावं, आणि काही क्रिकेट प्रेमींना वाटत असेल आता सुद्धा होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. बरोबर ना. काय होतंय पाहूया. अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत 2. काय घडलंय या बॉलवर. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला, तिकडे मात्र कॅच नाही होऊ शकली. अरे सर काय मॅच चालली आहे, काय म्हणाल. अरे भाई ये मैच ऐसा है कि जिंदगी में आप कभी निराश हो गए हो तो ये मैच देख लेना, आपके अंदर जगने की आशा आ जाएगी. कभी टाई पैकर्स तो कभी कुलकर्णी काका, कभी कुलकर्णी काका तो कभी टाई पैकर्स. यहाँ पर लेकिन पूरी जिंदा दिली के साथ वीरू बाबरे जो बॉलिंग कर रहे हैं, हेड्स ऑफ टीम. 6 बॉल 6 बचाना ये लगभग हाथ से गई हुई मैच है. ऐसे मैच को गर्म करना, जिंदा रखना वीरू बाबरे. लोग मुझे ऐसा लग रहा है शोले फिल्म के जय वीरू को भूल जाएंगे और ये वीरू को याद रखेंगे अगर ये वीरू बाबरे ने मैच जीता दिया. काय चालली आहे मॅच इकडे. एका बाजूला जर पाहिलं तर सर 8 विकेट सुद्धा आता गेलेल्या आहेत. शेवटच्या 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतील, आणि आता अनिकेत माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आणि विकास राठोड यांना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय खरे. वीरू बाबरे काय होणार. मॅच सर कोणी जिंकू दे, दोन्ही टीमने क्वालिटी क्रिकेट खेळलंय. पैसा वसूल मॅच.
1 वाजता सुद्धा प्रेक्षकांना मात्र खडबडून जाग करणारं क्रिकेट. जे थांबले ते धन्य झाले. जे घरी जाऊन झोपले उद्या सकाळी म्हणतील यार आम्ही मॅच मिस केली. अंधेरी राहों में सुमसान राहों पर हर जुल्म मिटाने को एक मसीहा निकलता है. यहाँ भी ऐसे ही है. आधी रात को यहाँ पर एक मसीहा उतर चुका है, संदेश पार्टे. सिक्सर किंग, मॅच विनर अशी कितीतरी नावं आहेत त्यांची आणि त्यांनी ते कारनामे केले सुद्धा. परंतु पाहूयात बॉल बाकी आहेत, 2 रन करायचे. 5 2 चेंडू 5 धावा 5 धावा 2 चेंडू. पुणे की पालघर, पालघर की पुणे, कुलकर्णी काका की अमरदादा परुळेकर. सबसे पहला काम है चौका मार के मैच को सेव कर दो. वो चौके की ट्राई करनी होगी, लेकिन प्रॉब्लम ऐसा है आखिरी 2 विकेट बचे हैं और विकास राठौड़ 0 पर है, संदेश पार्टे 0 पर है. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. होऊन वा- जाऊन दे, घेऊन टाक. वा वा वा, अप्रतिम अफलातून मॅच पाहतोय आपण. यावेळेला फटका समोर खेळलाय आणि सीमारेषेच्या पलीकडेच मारलाय. विकास राठोड राऊडी झालाय. एक अफलातून मॅच आपण पाहिली आणि काय बाजी मारली कुलकर्णी काका या टीमने. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. 6 बॉल 6 ची मॅच 2 बॉल 5 वर आली आणि त्याच्यानंतर मारलाय 6. काय क्रिकेट पाहायला मिळालं, क्वालिटी क्रिकेट. वीरू बाबरे आणि ताई पॅकरचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण त्यांनी सुद्धा क्वालिटी क्रिकेट इकडे खेळलेलं आहे. 1 बॉल फसला, सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. सिक्सर. विकास राठौड़ ने बता दिया, दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. मैं खेल जानता हूं, मैं हूं बड़ा खिलाड़ी और सुमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं. चिंता था चिता चिता चिंता था. और क्या मैच यहाँ पर विकास राठौड़ ने टर्न किया. वीरू बाबरे को लेकिन मैं सलाम करता हूँ. वीरू बाबरे के जज्बे को सलाम. टाई पैकर्स के फाइटिंग स्पिरिट को सलाम. टाई पैकर्स ही इस मैच को यहाँ तक ला सकती थी और किसी टीम के बस की बात नहीं थी. बट आखिर में विजेता एक ही है, कुलकर्णी काका. कुलकर्णी काका अभिनंदन. अमरदादा परुळेकर आपल्या टीमने सुद्धा काय फाईट केली आहे, जबरदस्त. आणि या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच आहे ज्यांनी बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये सुद्धा चमत्कार केले. विकास राठोड मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. आपला हा कुठे डीजे. अरे निर्मल बाबा इतना टफ कर डालते हो निर्मल बाबा. मैच तो अब अमर हो गए तुम. चल भाई. अरे साठे नहीं अमर. ये किसको देना है भाई. सुबह 8 बजे से दादा दादा हे कोणाला द्यायचं दादा माईक डीजे ला.